हरे जय हरे कृष्ण। दंडवत प्रणाम। दंडवत प्रणाम प्रभु जी। हरे कृष्ण। गोपीजन गिरिवरधारी यशोदनन्दना व्रज जनरञ्जन यमुनातीरावनचारि यमुनातीरावनचारि जय राधा माधव विहारी राधा माधव कुंज बिहारी जय राधा माधव कुंज बिहारी। श्री हरिनाम संकीर्तन की जय, हरे कृष्ण महामंत्र की जय, श्री प्रभुपाद की जय। मम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपां साग्रजातां सहगना रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगना ललिता श्रीविशाखान्वितां च नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे। नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामिने गौरत्विषे नमः। हे कृष्णा करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे ना हरे 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 राम हरे हरे राम 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 हरे हरे हरे। हरे कृष्णा। तर चालू करायच्या अगोदर थोडे रिव्हिजन। तर पहिला प्रश्न मागच्या क्लासमधून सामान्यतः जीव कशामुळे पाप कर्म करतो? पाप कर्म करण्याचं कारण काय? अज्ञान। अज्ञान किंवा अविद्या। बरोबर, हरिबोल. दुसरा प्रश्न, वर्तमान मध्ये जेव्हा आपण पाप कर्म करत आहोत त्या कारणाने आपण कष्ट भोगत आहोत, तर त्याला काय म्हटलं जातं? पाप, कूट, बीज, प्रारब्ध कर्म, अप्रारब्ध कर्म. प्रारब्ध. बरोबर. आणि हे सर्व पाप कर्म जे आहेत ते आपल्या आतमध्ये असतात आणि संचित असतात आणि आता त्याला आपण कष्ट भोगत नाहीयेत, तर ते आपल्याला नंतर मिळतील. त्याला काय म्हटलं जातं? संचित कर्म. अप्रारब्ध कर्म. अप्रारब्ध सांगितलं. म्हणजे ते प्रारब्ध झालेलं नाही, म्हणजे आणखी ते वरती आलेलं नाही, पण ते येणार आहे. उदाहरण आपण बघितलं होतं कशा प्रकारे त्यांनी चोरी केली आहे पण तो पकडला नाहीये. नंतर भक्त आपल्या हातून एकही पाप घडू नये याविषयी
सतर्क असतो, तर हा काय आहे? म्हणजे ह्याला काय म्हटलं आता? हा, ठीक आहे. दुसरा म्हणजे थोडा मी उलटा विचारतो. भक्त होण्याच्या नात्याने आपला कुठला गुण ठरतो आपला? एक भक्त होण्याच्या नात्याने आपण कुठला गुण विशेष आहे? सत्वगुण. हा, सत्वगुण. नाही 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 नाही, असंच नाही. ऍक्च्युली मी जे विचारतोय ना ते ऍक्च्युली पुस्तकामध्ये आहे आपल्या. सेवा का आपण प्रभू? हा, सेवा. नाही नाही निस्वार्थ सेवा. नाही नाही नाही, ते म्हणजे आपली समजूत बरोबर आहे, पण इथे आपण जे प्रभुपादान लिहिले ते आपण विचारत आहोत. जर येत असेल तर आपण सांगू शकता. त्याच्यामध्ये लिहिलंय कशा प्रकारे भक्त आपल्या हातून एकही पाप घडू नये याविषयी सदैव सतर्क असतो, आणि हा भक्त होण्याच्या नात्याने आपला एक विशेष गुण आहे. तर हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आपण भक्त आहोत असं आपण म्हणतो, तर आपण प्रभुपाद देतात आपल्या हातून एकही पाप घडू नये याविषयी आपण सदैव सतर्क असायला पाहिजे. तर आपण 4 नियम. भक्त अहिंसा. होण्याच्या हा 4 नियम पालन करणे. अहिंसा. हा, ते तर ते तर 4 नियमच सांगितलेलं आहे, पण इथे पापाबद्दल सांगतायत. कारण आपण इथे ह्याच्यामध्ये बघत आहोत ना, क्लेशाग्नीमध्ये आपण बघत आहोत. जे क्लेश आपल्याला मिळत आहे तर ते भौतिक पाप त्यामुळे सांगितलंय की भक्तिमय सेवेमध्ये पापकृत्यांना सर्व प्राण्यांना नष्ट करू शकेल अशी शक्ती असते. तरीही भक्त आपल्याला, म्हणजे असं नाही की भक्त झालं म्हणजे काही पाप केलं तर चालेल. तर हे समजूत गैरसमजत आहे. तर त्यासाठी इथे प्रभुपाद लिहितात. हे जर तुम्हाला बघायचं असेल तर ह्याच्यामध्ये आहे, हे क्लेशाग्नीमध्ये जेव्हा इथे 3ऱ्या अध्यायातला जो देवहूती संदर्भ सांगतायत त्याच्यामध्ये हा मुद्दा प्रभुपाद लिहितात. त्यामुळे एकही पाप घडू नये याविषयी भक्त सतर्क असतो. हा, आपण आपल्या चारित्र्याचा सर्वोच्च विकास कसा काय करू शकतो? ज्यांनी वाचलंय ते सांगू शकतात असं आहे. म्हणजे असं उत्तर तर आपण काही पण देऊ शकतो, पण जे वाचलंय त्याच्याबद्दल मी विचारणार आहे. कोणी सांगू शकेल? अत्यंत उच्च चारित्र्याचा विकास आपण कसा करू शकतो? तर हे येईल सेवा. शुभदामध्ये शेवटची ओळ आहे. शुभदामध्ये बघितलं तर शेवटची ओळ त्याच्यामध्ये प्रभुपाद लिहितात, केवळ कृष्ण भावनेमध्ये कार्यरत असल्यामुळे या निरर्थक गोष्टी आपण करत नाही, आणि अत्यंत उच्च चारित्र्याचा विकास आपण करू शकतो. तर भगवंताचा प्रतिनिधी बनून, एक शुद्ध भक्त बनून आपण याला आपण प्राप्त करू शकतो. ठीक आहे. नंतर दुसरा प्रश्न, शुद्ध भक्तीद्वारे प्राप्त होणारा आनंद सर्वोच्च का आहे, आणि भौतिक गोष्टीतला आनंद सर्वोच्च का नाहीये, निकृष्ट का आहे? पहिल्याचा आहे शाश्वत, हा आणि दुसऱ्याचं जे आहे ते निकृष्ट. हा, निकृष्ट कशामुळे आहे? भौतिक सिद्धींपासून मिळणारा किंवा स्वतःला ब्रह्मरूप समजण्याचा आनंद त्याहून निकृष्ट असतो, कारण तो अनित्य असतो. हा, बरोबर. भौतिक ज्ञानातील प्रगतीमुळे एखादा मनुष्य अधिक मूर्ख होतो. का बरं?
भक्तिविनोद ठाकूर सांगतात त्यांच्या एका वैष्णव भजन मध्ये, ते प्रभुपाद लिहितात. कारण ती प्रगती आपल्याला आपलं खरं स्वरूप विसरून जाते आणि त्यामुळं तो खरा मनुष्य जीवन या मुक्त होण्याच्या आपण दूर जातो. त्यामुळे बहुतेक जी प्रगती आपण जी केलेली आहे तर ती त्यामुळे आणखी आपण भगवंताच्या दूर जाणार आहे, आपल्या शाश्वत स्वरूपापासून आपण दूर जाणार आहे. त्यामुळं मूर्ख ठरतो असं प्रभुपाद देतात, भक्तिविनोद ठाकूर सांगतात. त्यानंतर आपण कृष्णाकर्षणी बघितलं, कशा प्रकारे हे 6 जे शुद्ध भक्तीचे लक्षण आहेत ते बघितले. ओके, ठीक आहे. दुसरा आज आपण दुसऱ्या अध्यायामध्ये जाणार आहोत. अध्याय 2, भक्तीची प्रथम अवस्था. तर त्यामध्ये ऍक्च्युली बरेच भक्त वाचत नाहीयेत, तर प्रशांत ग्रुप किंवा कोणी ऍक्च्युली सगळ्यांनी वाचायला पाहिजे. असं नाही की तेच भक्त वाचतायत नेहमी. प्रत्येकाने भाग घ्यायचा आहे, जेणेकरून आपण क्लासमध्ये फक्त नावाला नाहीये, त्याच्यामध्ये आपण समावेश करताय. प्रशांत ग्रुप बघतील का? रोजी प्रत्येकाला चान्स मिळायला पाहिजे असं बघा. ठीक आहे. तर आपण 6 लक्षणे बघितलेत. क्लेशाग्नी, शुभदा, मोक्षलब्धा, सुदुर्लभा, सांद्रशुयत्मा आणि श्रीकृष्णाकर्षणी. त्याच्यामध्ये आपण पूर्ण डिटेल मध्ये चर्चा केलेली आहे. आणि हा श्लोक जो खूप महत्वाचा आहे, अन्नाभिलाषदा शून्यम ज्ञान कर्म ध्यानावता अनुकूलेन कृष्णानं भक्ती उत्तमा, याच्याबद्दल पण चर्चा केलेली आहे. तर खास करून आज आपण जो दुसरा अध्याय आहे त्याच्यामध्ये आज आपण जात आहोत 3 प्रकारच्या भक्ती. तर जसं मागच्या वेळेस पण सांगितलं की आपले जे सगळे श्लोक आहेत हे श्लोकावर आधारित हे भक्तिरसामृत सिंधू आहे. आणि आपण इथे जे प्रभुपादांनी जे दिलेलं आहे भक्तिरसामृत सिंधू, तर त्याच्यामध्ये सर्व तात्पर्य घालून प्रभुपादांनी त्याचे विश्लेषण केलेलं आहे सर्व श्लोकांचा सार म्हणून. तर हा भक्तिरसामृत सिंधू मधला पहिला श्लोक आहे. सभक्ती साधनानां भाव प्रेम चेती त्रिधोतिता. पुढच्या वेळेस मी संस्कृत मधले जे श्लोक जे दिलेत रूप गोस्वामींनी तर ते देण्याचा प्रयत्न करतो सॉफ्ट कॉपी मध्ये. येस. तर प्रशांत तू कसं ठरवायचं कोण कोण वाचणार ते तुम्ही सांगाल का? मला वाचायला चान्स मिळाला नाही प्रभूजी संधी. नाही तेच ना, ते त्यामुळं एक कोणतरी किंवा असं सिरियल बनवायला लागेल जेणेकरून सगळ्यांना मिळेल चान्स. कसं करायचं प्रोजेक्ट? सिरियल प्रमाणे करतो तुम्ही. पार्टिसिपंट लिस्ट मध्ये सिरियल येते त्याप्रमाणे घ्यायचे झाले. हो तसंच करायचं. हरे कृष्ण. एकदा प्रभूजी आणि एकदा प्रभूजी प्रशांत तुम्हीच सांगा मला. चालू करायचं. प्रत्येकाने 2-2 पॅरेग्राफ वाचायचे. चालू कर. आपला दरवेळेस पंचवीस गोष्टी समर्पण
स्टार्टिंगला आपण जो श्लोक म्हणतो वृंदावन गोस्वामींचे समर्पण. आवाज क्लिअर नाही वाटतंय प्रशांत. हा 6 गोस्वामींचे समर्पण तो श्लोक आपण दरवेळेस म्हणतो आहे. नाना सहस्त्र विचारण तो म्हणायचा राहिला तुझी. काहीच आवाज येत नाही मला क्लिअर. काय म्हणताय तुम्ही? हा ते 6 गोस्वामींचा आपण नाही का श्लोक दरवेळेस म्हणतो कधी. वृंदावनातील 6 गोस्वामींना समर्पण केलेले श्लोक प्रभूजी. ओके ओके नाना ओके. शास्त्र विचार नाही. धन्यवाद प्रभूजी ते रिमाइंड केल्याबद्दल. हा नाना शास्त्र विचारण एक निपुनो. सगळ्यांनी एकदाच म्हणूया आपण. नाना शास्त्र विचारण एक निपुनो साधर्म संस्थापको हितकारिणो त्रिभुवने मान्यो शरण्य करो राधा कृष्ण पदारविंद भज वंदे रूप सनातनो रघुयुगो श्रीजीव गोपालको. श्री सनातन गोस्वामी, श्री रूप गोस्वामी, श्री रघुनाथ भट्ट गोस्वामी, रघुनाथ दास गोस्वामी, श्री जीव गोस्वामी, श्री गोपाल भट्ट गोस्वामी हे 6 गोस्वामी सर्व मानवाच्या हिताकरिता शाश्वत धर्मतत्वांची प्रस्थापना करण्याच्या हेतूने प्रकट झालेल्या शास्त्रांचा सखोल अभ्यास करण्यात तज्ञ होते. ते गोपी भावामध्ये सदैव मग्न राहून राधाकृष्णाच्या दिव्य प्रेममय सेवेत रममान असत. गोस्वामी की जय. बाहेर. अनुराधा म्हात्रे वाचते. हा वाचते प्रभूजी. अध्याय 2 भक्तीची प्रथमावस्था. श्रील रूप गोस्वामींनी भक्ती रसामृत सिंधू भक्तिमय सेवेचे 3 प्रकार सांगितले आहेत. ते पुढील प्रमाणे आहे. 1 साधना भक्ती, दुसरी भाव भक्ती आणि तिसरी प्रेम भक्ती. या 3 प्रकारांचे अनेक उपप्रकारही आहेत. साधारणपणे असे समजले जाते की साधना भक्तीचे 2 विशेष गुण आहेत, रागानुगा भक्तीचे 4 विशेष गुण आहेत व प्रेम भक्तीचे 6 विशेष गुण आहेत. श्रील रूप गोस्वामी पुढील अध्यायामध्ये या सर्व गुणांचे निरूपण करतील. या संदर्भात श्रील रूप गोस्वामी असे सूचित करतात की कृष्ण भावना किंवा भक्तिमय सेवेकरिता एका व्यक्तीची योग्यता ही त्याच्या विशेष रुचीनुसार ठरविली जाते. ते म्हणतात की भगवत सेवा ही सतत घडणारी प्रक्रिया आहे, जी मागच्या जन्मापासून सातत्याने चालू राहते. कोणीही भक्तिमय सेवेशी पूर्वसंबंध असल्याविना तिचा स्वीकार करू शकत नाही. उदाहरणादाखल जर मी या जीवनात थोड्या प्रमाणात भक्तिमय सेवा केली आणि ती 100% पूर्ण झाली नाही, तरी मी जे काही केले आहे ते कधीही नष्ट होत नाही. पुढील जन्मी मी जेथे थांबलो होतो तेथून पुढे माझी प्रगती चालू राहील. अशा प्रकारे भक्तिमय सेवेचे सातत्य टिकून राहते. तथापि जरी असे सातत्य दिसून आले नाही आणि केवळ संयोगवश एका व्यक्तीने शुद्ध भक्त्याच्या उपदेशांमध्ये रुची घेतली तरीही तिचा स्वीकार केला जातो व ती भक्तीमध्ये पुढे अग्रेसर होऊ शकते. ज्या व्यक्तींना भगवद्गीतेतील व श्रीमद भागवतातील संदेश समजून घेण्याची स्वाभाविक आवड असते त्यांच्याकरिता भक्तिमय सेवा सुलभ असते. या उलट ज्या व्यक्ती तर्कवाद आणि उगीच घेतात त्यांच्याकरिता भक्तिमय सेवा सोपी ठरत नाही. बस धन्यवाद. तर आपण बघितलं पहिल्या वेळेस आपण सांगितलं होतं की कशा प्रकारे हे जे लहरी आहे त्या लहरीमध्ये कशा प्रकारे विभाजन केलेलं आहे. तर पहिला जो इंट्रोडक्शन आहे जे आपण प्रस्तावना बघितलं तर निवेदन त्याच्यामध्ये सामान्य भक्तीचं विश्लेषण केलं होतं प्रस्तावनेमध्ये. आणि त्यानंतर पहिला जो धडा आहे त्याच्यामध्ये म्हणजे पूर्ण डिस्क्रिप्शन आणखी जास्त शुद्ध भक्तीची लक्षणं ते काय आहेत 6 लक्षणं खास प्रामुख्याने. त्याच्यानंतर दुसरा धडा आणि दुसरा ते 16वा धडा त्याच्यामध्ये कशा प्रकारे आपण शुद्ध भक्ती पालन साधना भक्तीचं पालन कसं करायचं साधना भक्ती बद्दल सांगितलेलं आहे 2 ते 16 मध्ये. आणि त्याच्यानंतर 17 आणि 18 2 आहेत तर ते रागानुगा भक्तीबद्दल. आणि नंतर 19वा जो प्रेम भक्ती आहे भाव भक्ती प्रेम भक्ती म्हणजे 2 ते 16 आहे ते साधना भक्ती. 17 आणि 18 2 धडे आहेत अध्याय ते भाव भक्ती आणि शेवटचा 19वा तो प्रेम भक्ती. अशा प्रकारे हे विभाजन केलेलं आहे. तर आता आता बघितलं आपण
कोण भक्ती करण्यामध्ये कोण पात्र आहे? तर ज्याला आकर्षण आहे. कशा प्रकारे भक्तीबद्दल थोडंसं आकर्षण आहे. आकर्षण कसं होतं? तर आकर्षण पहिल्या जीवनामध्ये आपण काहीतरी सेवा केली आहे, त्यामुळे आकर्षण उत्पन्न होतं. जसं आपण हे चित्रामध्ये बघत आहोत. तर कुणाचं चित्र आहे हे? गजेंद्र 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 मोक्ष. कशा प्रकारे गजेंद्र हा पहिले इंद्रद्युम्न राजा होता. आणि इंद्रद्युम्न राजा होते तेव्हा अगस्त्य मुनी आले होते. अगस्त्य मुनी आले तेव्हा इंद्रद्युम्न एकदम तपस्या करत होता. जंगलामध्ये तपस्या करत बसले होते. आणि अगस्त्य मुनी आले त्यांच्या शिष्यांबरोबर. तर तेव्हा त्याला थोडस आवाज झाला, पण त्यांनी काय मन इकडे तिकडे घातलं नाही, उघडून बघितलं नाही. आणि अगस्त्य मुनीला राग आला. म्हणजे पाहुणचार असा असतो का म्हणे. तर त्यांनी एकदम तो म्हणला की एकदम दगडासारखा तुला कळत नाही काय व्हायला लागले. तू तू एक हत्ती बन. हत्तीला जास्त त्याला वेदना त्याला हे सहनशील म्हणजे त्याला संवेदना नसते. अशा प्रकारे त्यांनी मग त्याला शाप दिला. आणि अशा प्रकारे तो गजेंद्र हा इंद्रद्युम्न राजा बनला. इंद्रद्युम्न राजा गजेंद्र बनला. इंद्रद्युम्न राजा एवढा महान भक्त होता भगवंताचा, तर त्यामुळे त्याला सगळं ज्ञात होतं. त्यांनी एवढे सगळे श्लोक, एवढे सगळे साधूंची सेवा, भक्ती केली होती. त्यामुळं गजेंद्रला लगेच श्लोक या लक्षात आले. आणि त्यानंतर गजेंद्रनी भगवंताला प्रार्थना केली. तर तर त्याच्यामुळे इथे प्रभुपाद लिहितात की कशा प्रकारे भक्तीमध्ये हे होण्यासाठी पात्रता काय आहे की आकर्षण. ते आकर्षण कसं येतं? आपल्या पहिल्या जन्माच्या भक्तीमुळे. तर इथे सांगितलंय कशा प्रकारे ही जी तर जसे मागच्या जन्मी आपण जेवढी काही भक्ती केली आहे ती नष्ट होत नाही आणि ती पुढच्या जन्मी चालू राहते. अशा प्रकारे भक्तिमय सेवेचे सातत्य टिकून राहते. पण भौतिक जगामध्ये असं नाहीये. भौतिक जगामध्ये आज जर कोणी इंजिनियर असेल, पुढच्या जन्मी जर त्यांनी जन्म घेतला तर पुन्हा त्याला चालू करावं लागतं पहिलीपासून, बालवाडीपासून, पुन्हा दुसरी तिसरी अशी. त्यानंतर त्यांना इंजिनिअरिंग बनायला मिळेल. पण भक्तीमध्ये असं नाहीये. भक्तीमध्ये जेवढी आपण प्रगती करू त्याला नाश नाहीये. तर हे भक्तीचं खूप मोठं महान गुण आहे की आपण कुठे जरी असलं तरी भक्ती नष्ट होत नाही. भक्ती ती पुढे चालू राहते. तर क्षिप्रम भवती धर्मात्मा त्याच्यानंतरच येते. पण जेवढं काही आपण केलंय तेवढं भगवंत टिकून ठेवतात. आणि शुद्ध भक्ताच्या उपदेशामध्ये रुची घेतली तरीही तिचा स्वीकार केला जातो. तर आणि भक्तीमध्ये आपण पुढे जाऊ शकतो. तर जेव्हा भक्ती कशी चालू होते तर एखाद्या भक्ताच्या कृपेमुळे. एखाद्या भक्ताची कृपा जर झाली आपल्याला तर भक्ती चालू होते. पण ते कृपा कशी मिळते तर ही अज्ञातस्फूर्तीमध्ये. अज्ञातस्फूर्ती पुढच्या ह्याच्यामध्ये आपल्याला वाचायला मिळेल. ठीक आहे. आणखी 2 पॅरेग्राफ वाचल्यानंतर आपण पुढे बघूया. येस प्रोजे. कोण वाचते? प्रभूजी मला सांगताल का कुठं ऑफिसमध्ये सांगताल का कुठं आहे मी घेतले या ठिकाणी पासून काय? प्रशांत प्रभू पॅरेग्राफ कुठलं? 22 नंबर पेज नंबर 22. 22 वरील वाक्यासपासून काय? हो. वरील वाक्यास अनुमोदन म्हणून पुराण काळातील विद्वानांची अनेक अधिकृत वक्तव्य देता येतील. त्यांचे सर्वसाधारणपणे मत असे आहे की एखादी व्यक्ती स्वतःच्याच तर्काने आणि निर्णयाने आपल्या जीवनाची दिशा ठरवित असते, तर दुसरी एक व्यक्ती जी तिच्यापेक्षाही अधिक श्रेष्ठ तर्कवादी असते ती तिच्या मताचे खंडन करते आणि स्वतःचेच एक मत
स्थापन करते. अशा प्रकारे वाद आणि प्रतिवादाचा मार्ग कधीही सुरक्षित किंवा निर्णायक असू शकत नाही. म्हणून श्रीमद भागवत पुराण म्हणते की आपण केवळ महाजनांनी घालून दिलेल्या मार्गाचेच अनुसरण करावे. या ठिकाणी श्री रूप गोस्वामींद्वारे भक्तिमय सेवेचे सर्वसामान्य वर्णन करण्यात आले आहे. आधी सांगितल्याप्रमाणे साधना भक्ती, भावभक्ती, प्रेम भक्ती असे जे 3 प्रकार श्री रूप गोस्वामींनी भक्ती रसामृत सिंधू या ग्रंथात दिले आहेत, त्यापैकी आता रूप गोस्वामी साधना भक्ती म्हणजे काय ते समजावून सांगत आहे. साधना म्हणजे आपल्या इंद्रियांना कोणत्या तरी प्रकारात कार्यात गुंतवणे होय. म्हणून साधना भक्ती म्हणजे आपल्या विविध इंद्रियांना श्रीकृष्णाच्या सेवेत उपयोगात आणणे होय. आपली काही इंद्रिय ही ज्ञान संपादन करणारी ज्ञानेंद्रिय असतात, तर काही इंद्रिय ही विचार, भावना आणि संकल्प या तिन्हींचे निष्कर्ष प्रत्यक्षात उतरणे करता असतात. साधना म्हणजे आपली इंद्रिय आणि मन दोहोंनाही व्यावहारिक कृष्ण भक्तिमय सेवेत नियुक्त करणे होय. ही साधना एखादी कृत्रिम स्थिती निर्माण करण्यासाठी केली जात नाही. उदाहरणार्थ एखादे बालक चालण्याचा सराव करते अथवा कसे चालावे ते शिकते. त्याचे हे चालणे कृत्रिम नसते. चालण्याची क्षमता बालकामध्ये आधीच असते. त्याने थोडीशी सवय केल्यानंतर ते नीटपणे चालू शकते. त्याचप्रमाणे भगवंताची भक्तिमय सेवा करणे हे प्रत्येक जीवाची स्वाभाविक प्रवृत्ती आहे. अगदी वनात राहणारे आदिवासी देखील निसर्गाने प्रदर्शित केलेल्या अद्भुत चमत्कारांना प्रणाम करतात किंवा त्यांच्यासमोर नतमस्तक होतात. या नैसर्गिक चमत्कारामागे एखादी परमश्रेष्ठ शक्ती आहे, त्याचे त्यांना कौतुक वाटते. तेव्हा ही भावना प्रत्येक जीवामध्ये आढळते आणि अगदी भोगासक्त लोकांमध्येही सुप्तपणे आढळते. ज्यावेळी ही भावना शुद्ध होते त्यावेळी तिला कृष्ण भावना असे म्हणतात. धन्यवाद. तर याच्यामध्ये रूप गोस्वामी सांगत आहेत कशा प्रकारे सुप्त अवस्थेमध्ये प्रत्येकामध्ये भक्ती करण्याची क्षमता आहे. तर अज्ञात सुदृढी, तर ज्ञात म्हणजे जाणून बुजून, अज्ञात म्हणजे न जाणता जी सुकृती मिळते त्याला अज्ञात सुकृती असं म्हटलं जातं. आणि त्याद्वारे आपण भक्तीमध्ये आकर्षण विकसित करतो. तर आपल्या इस्कॉनमध्ये स्टार्टिंगला जेव्हा रथयात्रा चालू करायची ठरलं होतं, तेव्हा प्रभुपादांनी सांगितलं जयानंद प्रभूंना तुम्ही रथ बनवायला चालू करा. तर त्यांना त्याची शैली मालूम त्यांना येत होती त्यामुळं. तर तेव्हा ते असेच रथ बनवत होते. रथ बनवताना एका म्हणजे सगळ्यांना ते त्याच्या सेवेमध्ये लावायचे. असाच एक व्यक्ती आला, तो नवीन होता एकदम, त्याला काहीच माहित नव्हतं आणि तो एकदम नवीन तरुण वयामध्ये, आणि त्याला सांगितलं तू फक्त खिळा पकड म्हणे, मी मारतो. आणि त्यांनी खिळा पकडला आणि मारत होते. आणि ते म्हणले बापरे, एवढा सुंदर तू खिळा पकडला, एवढं गुणगान गायलं त्याचं. त्याला खूप आनंद वाटला. आणि त्यानंतर थोडा वेळ आणखी सेवा झाल्यानंतर ते म्हणे की तू जा म्हणे माझ्या रूम मध्ये, आणि त्या टेबलावर एक सुंदर भेट आहे तुझ्यासाठी. तर ते जाऊन गेला आणि त्याच्यामध्ये एक अल्फान्सो मँगो म्हणजे आंबा होता. ते आंबा घेतला त्यांनी आणि ते गेला. आणि त्याला एवढं चांगलं वाटलं. ते म्हणे अरे मला सेवा दिली आणि मला एक भेट पण दिली. आणि अशा प्रकारे त्यांनी भक्तांसोबत वावरणं चालू केलं आणि आज ते महाराज बनले. जयप्रकाश स्वामी महाराज, परमपूज्य जयप्रकाश स्वामी महाराज. तर छोटीशी त्यांनी सेवा अज्ञात शत्रू केली, पण ती भक्तांसोबत केली आणि भक्तांनी त्यांना एवढं हे दिलं, प्रेम दिलं, आणि त्यामुळं एवढे महान भक्त बनले. त्यामुळे आपण बघतो कनिष्ठ अधिकारी असू द्या किंवा उत्तम अधिकारी असू द्या, हे दोघं प्रचारक जास्त नसतात. कारण उत्तम अधिकारी म्हणतात सगळेच जण भक्त आहेत, तर भक्ती करायची काय गरज आहे. कनिष्ठ अधिकाऱ्यामध्ये ती गुण नसते. कनिष्ठ अधिकारी स्वतः प्रचार करण्यामध्ये विलीन असतो, पण मध्यम अधिकारी जे आहेत तर ते प्रचार करतात. तर मध्यम अधिकारी भगवंताचे प्रतिनिधी मानून प्रत्येकाला भक्ती मिळावी याचा हे प्रयत्न करतात. त्यामुळं इस्कॉनमध्ये जास्तीत जास्त मध्यम अधिकाऱ्यांची आपल्या वाढ करायची आहे असं प्रभुपाद सांगायचे. त्यामुळं भक्ती प्रभुपाद पण शुद्ध भक्त होते, पण त्यांनी मध्यम अधिकाऱ्याचा रोल घेऊन प्रचार केला. तर
तर अज्ञातचतुर्थी लोकांनी वाढवायची आहे, तर आपल्याला प्रचारकाची खूप महत्वाची गरज आहे. तर अज्ञातचतुर्थी मिळवण्यासाठी त्याची काही गुणवत्ता आहे का? ते म्हणले काही गुणवत्ता नाहीये, कुणी पण हे मिळू शकते. तर जसं इथं एक फोटो आहे, त्या फोटोमध्ये कोणी सांगू शकेल का हे कोणाचा फोटो असेल? त्यांची आई साधूंची सेवा करत. नारद नारद मुनी, बरोबर. नारद नारद मुनी जेव्हा छोटे होते तेव्हा त्यांची आई चातुर्मास मध्ये जे साधू आले होते त्यांची सेवा करत होती आणि त्यांना प्रसाद खाऊ घालायची. तर तेव्हा नारद मुनी छोटे बालक होते आणि तेव्हा ते त्यांना प्रसाद घेऊन जायचे, त्यांची सेवा करायचे आणि अशा प्रकारे त्यांच्याकडून त्यांची सेवा झाल्यानंतर त्यांना एवढी महान पदवी मिळाली. तर ही अज्ञातचतुर्थी चालू झाली होती. असं नाही की त्यांनी जाणून बुजून त्यांनी चालू केलं होतं, पण त्याच्या आईने त्याला सेवेमध्ये लावलं आणि त्यानंतर त्यांना महान पदवी मिळाली. त्यामुळे सांगितलंय की भक्तीसाठी चालू करण्यासाठी आकर्षण महत्वाचं आहे आणि जेव्हा आपण जेवढं भक्तीमध्ये आणखी पारंगत होतो ते आकर्षण वाढत जातं. पण हे सर्व चालू केव्हा होतं? जेव्हा एखादा भक्त आपल्या जीवनामध्ये आपल्यामध्ये काहीतरी म्हणजे थोडा बदल करण्याचा प्रयत्न करतो, भक्त आपल्या जीवनामध्ये येतात. त्यामुळं प्रभुपादांनी पण जेव्हा गेले ते अमेरिकेमध्ये, तर त्यांनी लोकांना एवढं भौतिक जगात ते रथ होते, पण त्यांनी प्रचार केला आणि त्यांना भक्ती दिली. तर साधना भक्तीमध्ये केव्हा कोणी खूप गंभीर बनतो, तर त्याचं उत्तर मध्ये सांगितलेलं आहे. कशा प्रकारे जेव्हा त्याची अज्ञातचतुर्थी आहे ती वाढत जाते आणि त्याला थोडं थोडं रस मिळतो भक्तीमध्ये आणि तो रस एवढा वाढत जातो की तो मग भक्ती चांगली चालू करतो आणि त्यानंतर मग तो साधना भक्ती च्या लायक म्हणतो. जसं जसं इथे फोटोमध्ये दाखवलंय, माताजीच मंदिरामध्ये 4-4, 6-6 घंटे कधी कधी सेवा असतात. घरचं एवढं सगळं काम सोडून, घरचे एवढे सगळ्या जबाबदाऱ्या सोडून मंदिरात येणे, 4-6 घंटे सेवा करणे, तर ही खूप मोठी म्हणजे एक तपस्या आहे. तर ते केल्यानंतर म्हणजे ते करत करत मग ते भक्तीमध्ये रस वाढू शकतो. त्यामुळे भक्ती हळूहळू आपण जेव्हा वाढू चालू तेव्हा आपण साधना भक्तीमध्ये आणखी आपण गंभीर भक्त बनू शकतो. तर इथे उदाहरण दिलं आणखी एक, कशा प्रकारे आपण भरत महाराजांचं उदाहरण आहे. भरत महाराज हे मागच्या जन्मामध्ये राजा होते आणि त्यांनी खूप म्हणजे भक्त होते एकदम आणि जंगलामध्ये गेले, जेणेकरून जंगलात जाऊन तपश्चर्या करावी अशा उद्देशाने ते गेले. तिथे जाऊन मात्र त्यांनी एक हरणाशी आसक्त झाले आणि हरणाशी आसक्त झाल्यामुळं त्यांना हरणाची खूप काळजी घ्यायला चालू केली त्यांनी. तर तिथे मात्र एवढं त्यांनी आकर्षण निर्माण झालं की स्वतःची साधना हळूहळू कमी झाली आणि त्यामुळं साधना कमी झाल्यामुळं त्यांनी जेव्हा मृत्यूच्या समयी हरणाचं त्यांनी ध्यान केलं. तर पहिल्यांदा तर ते जसं इथं डावीकडे फोटोमध्ये बघितलंय कशा प्रकारे सूर्यदेवाला जिथून शक्ती मिळते तर ते तिथून त्यांचं सूर्य खास करून कशा प्रकारे भगवंताचं रूपामध्ये त्यांनी सूर्यनारायणचं ध्यान करत होते. त्यानंतर हळूहळू हळूहळू जेव्हा आसक्ती वाढत झाली तेव्हा ते यज्ञ सोडून हरणाशी आसक्त झाले आणि त्यानंतर मग जेव्हा मृत्यूच्या समयी वरती बघा त्यांची त्या फोटोमध्ये दाखवले, तिसऱ्या फोटोमध्ये कशा प्रकारे ते हरणाचं ध्यान करत होते आणि हरिण बनले नंतरच्या फोटोमध्ये. नंतर हरिण मात्र असे बनले की त्यांना नेहमी मागच्या जन्मीचं सगळं लक्षात होतं आणि ते पश्चाताप करायचे, मागच्या जन्मी मी काय केलं, काय चूक केली. आणि त्यामुळे त्यांनी जिथं त्यांचा जन्म झाला होता तर कलांजर पर्वतामध्ये
तर तिथं त्यांनी आसक्ती ठेवली नाहीये. प्रत्येकाला जिथे जन्म होतो तिथे आसक्ती असते. हा माझं गाव आहे, हे माझं घर आहे, हे माझा देश आहे. पण तिथे त्यांनी आसक्ती नाही ठेवली. त्यांनी ती त्याग केला आणि त्यांनी कधी जे अभक्त होते त्यांचा पण कधी संगत घेतला नाही आणि स्वतःहून त्यांनी एकदम खाण्यामध्ये पण त्यांनी खूप तपश्चर्या केली. त्यांनी नेहमी सुकलेला गवत खायचे स्वतःहून, जेणेकरून तपश्चर्या होईल म्हणून. आणि भक्तांच्या संगतीमध्ये राहावं म्हणून पुलस आश्रम मध्ये गेले. तिथं पुल आश्रम मध्ये साधूंच्या शेजारी राहायचे आणि ते ऐकायचे त्यांचं जे काही साधना चाललेली आहे. तर असे खूप म्हणजे तपश्चर्या केली त्यांनी आणि त्यानंतर मग त्यांना पुढचा जन्म जो आहे तो ब्राह्मणाचा मिळाला. जडभरत नावाचा त्यांचा जन्म मिळाला आणि त्यानंतर तर अशा प्रकारे त्यांना जी हरणाची शरीर मिळालं होतं ते त्यांनी पूर्ण पश्चाताप करण्यामध्ये घातलं आणि तिथे पण त्यांनी भक्ती केली. तर असा त्यांचा प्रवास झाला. पण त्या प्रवासामध्ये त्यांनी भक्ती कधी सोडली नाही. तर अशा प्रकारे प्रभुपाद लिहितात तिथं की एक खूप महत्वाची जी भक्तांना एक हे दिलेलं आहे, वरदान दिलेलं आहे किंवा सूट दिलेली आहे. तर ती सूट काय आहे? जरीही आपण मनुष्य शरीर मिळालं नाही, भगवंताच्या कृपेने भक्तीमध्ये आपण वाढत राहतो. फक्त आपण जसं इथे त्यांनी तर मागच्या जन्मीचं सगळं त्याला लक्षात राहिलं होतं किंवा स्वाभाविकतेने आपण भक्तीमध्ये वाढत होतो. त्यामुळं भक्तीचा कधी नाश होत नाहीये. आपण भक्ती पुढे जाऊ शकते. तर ही भक्तीची विशेषता आहे. तर प्रभुपाद देतात इथं कशा प्रकारे जरी आपण जर भक्तांच्या जे आज्ञा आहेत, भक्तांची इच्छा आहे ती आपण स्वीकारली आणि आपण भक्तीमध्ये वाढत गेलो तर आपण आपल्याला भक्ती पोषक ठरू शकते. इथं भक्त प्रभुपाद बोलतायत आणि सगळे भक्त कसे एकदम ऐकतायत, ध्यान देऊन ऐकतायत. तर हे भक्तांचं लक्षण असते. इथे शुद्ध भक्ती जे शुद्ध भक्त आहेत त्यांच्या अनुषंगाने चालतात. त्यामुळं मागच्या वेळेस पण आपण बघितलं कशा प्रकारे अनुशीलन. तर अनुशीलन म्हणजे जे भक्तांनी मार्ग दिलेला आहे तो मार्ग घेऊन आपण चालतो. तर एका व्यक्तीने शुद्ध भक्ताच्या उपदेशामध्ये रुची घेतली तरीही त्याचा स्वीकार केला जातो आणि तो भक्तीमध्ये अग्रेसर होऊ शकतो. तर हे प्रभुपाद मागच्या ह्याच्यामध्ये लिहित होते. त्यामुळं आपण पण अशा प्रकारे शुद्ध भक्तांच्या जे वाणी आहे त्यांचे जे उद्देश आहेत ते आपण मनाशी घेतले पाहिजे आणि विचार केला. तर इथे तीन प्रकारच्या सुकृती आहेत. भोगोन्मुख सुकृती, मोक्षोन्मुख सुकृती आणि भक्त्योन्मुख सुकृती. आपण सुकृती बघितलं तर ते खास करून भक्त्योन्मुख सुकृती बघितली. पण तीन प्रकारचे आहेत खास करून. ते आहे भोगोन्मुख सुकृती. कशा प्रकारे जेव्हा भौतिक लाभाची, भौतिक ऐश्वर्याची जी इच्छा आहे तर त्याला भोगोन्मुख सुकृती. पहिल्या चित्रामध्ये त्यांनी विवाह केलेला आहे. तशा प्रकारे त्यांनी म्हणजे भौतिक लाभ व्हावा, भौतिक सौंदर्य मिळावं, भौतिक पैसा मिळावा त्याच्याबद्दल जो सुकृती आहे ती भोगोन्मुख सुकृती. मोक्षोन्मुख सुकृती ज्याला ब्रह्ममध्ये विलीन व्हायचंय, दुसऱ्या ह्याच्यामध्ये बघतो ज्ञानी लोक खास करून. कर्मी लोक असते भौतिक भोगोन्मुख सुकृतीसाठी प्रयत्न करतात आणि जे ज्ञानी लोक आहेत तर ते ब्रह्ममध्ये विलीन व्हायचंय, मला त्याग करायचंय, नेती भौतिक जगामध्ये मला दुःख नको आहे, त्यामुळे ते त्याग करतात. पण भक्त्योन्मुख सुकृती म्हणजे काय? आपलं जे कृष्ण भावनामृत आहे आपल्यामध्ये ते 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 आपल्याला जागृत करायचंय. तर त्यासाठी सांगितलंय की नित्यसिद्ध कृष्ण प्रेम साध्य कबून आहे, श्रवणाची शुद्ध जिथे करव उदय. नित्यसिद्ध कृष्ण प्रेम साध्य कबून आहे. जे नित्यसिद्ध कृष्ण प्रेम आपल्या प्रत्येकाच्या ह्याच्यामध्ये आहे तर ते आपलं जागृत करायचंय. कसं जागृत होईल?
श्रवणादी शुद्ध चिते कर हो उदय. श्रवण आदी म्हणजे श्रवण, कीर्तनम, स्मरणम असे जे 9 प्रकारच्या विधी आहेत त्या विधीद्वारे आपण ते जागृत करू शकतो. त्यामुळे सांगितले की भक्तांचा जेव्हा आपल्याला संपर्क येतो तर तेव्हा आपल्याला भक्तिोन्मुख सुकृती जागृत होते. जसं पहिल्या चित्रामध्ये आपण बघतोय कशा प्रकारे भक्तिवेदांत सरस्वती ठाकूर प्रभुपादांना दीक्षा देत आहेत आणि त्यांना त्यांचे आदेश देत आहेत. आणि दुसऱ्या चित्रामध्ये प्रभुपाद ज्यांनी दीक्षा घेतली ते भक्तिवेदांत सरस्वती ठाकूर तेच आता प्रभुपाद आपल्या शिष्यांना दीक्षा देत आहेत आणि तीच जी परंपरा आहे ती चालू करतायत. तर भक्तांच्या संपर्कामुळे आपल्याला भक्तिोन्मुख सुकृती मिळते आणि ती आपण वाढत गेलं आपण शुद्ध भक्तीची आपण प्राप्ती करू शकतो. तर भोग आणि त्याग जेव्हा आपण याचा त्याग करतो आणि अशा प्रकारे जेव्हा आपण भक्तांचा संगत आपल्याला मिळतो ज्यांच्याकडून आपण श्रद्धापूर्वक आपण त्यांचा जो उपदेश आहे तो ऐकतो तर ते भगवंताच्या धामात जाण्यासाठी भगवानच्या धामात जाण्यासाठी ते पात्र ठरतात. साधना भक्तीची जी व्याख्या आहे ती व्याख्या आपण इथे बघत आहोत. त्याच्यासाठी दुसरा एक शेवटचा एक पॅरेग्राफ आहे तो वाचल्यानंतर आपण बघूया. येस प्रभुजी दुसऱ्यांदा वाचायचंय. हरे कृष्ण. ज्याप्रमाणे थोड्याशा सवयीने बालक चालण्यास शिकते त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्णांवर प्रेम करण्याची आपली सुप्त भावना जागृत करण्यासाठी अनेक पद्धतींची शिफारस केली गेली आहे. त्यामध्ये आपली इंद्रिये आणि मन कसे उपयोगात आणले जावे या संबंधी माहिती देण्यात आलेली आहे. ज्याच्यामध्ये मुळातच चालण्याची शक्ती किंवा क्षमता नाही तो केवळ सरावाने चालू शकत नाही. त्याचप्रमाणे कृष्ण भावना केवळ सरावाने विकसित होत नसते. वास्तविक अशा प्रकारे काही साधना करण्याची आवश्यकताच नसते. ज्यावेळी आपण आपली भक्तिमय सेवा करण्याची सुप्त क्षमता जागृत करतो त्यावेळी काही विशिष्ट विधी स्वीकारण्याने आणि त्यानुसार आचरण करण्याने आपली सुप्तावस्था पुन्हा जागृत होते आणि या साधनेलाच साधना भक्ती असे म्हणतात. मायाशक्तीने मोहित झालेल्या प्रत्येक जीवाला एखाद्या मनोरुग्णाप्रमाणे समजले जाते. श्रीमद भागवतात असे म्हटले आहे की साधारणपणे बद्ध जीवाला वेडा समजण्यात येते कारण तो बंधन आणि दुःख यास कारणीभूत ठरणाऱ्या अनेक क्रिया करीत असतो. जीवात्मा आपल्या स्वरूप स्थितीत अतिशय आनंदी, सुखी, नित्य व ज्ञानाने पूर्ण असतो. परंतु ज्यावेळी तो भौतिक अवस्थेत गुंतला जातो त्यावेळी तो दुःखी होतो. त्याचे जीवन अशाश्वत होते आणि तो अविद्येने प्रभावित होतो. याचे कारण म्हणजे विकर्म. विकर्म म्हणजे निषिद्ध कार्य होत. म्हणून आपण नियमितपणे साधना भक्ती केलीच पाहिजे. म्हणजे आपण प्रांतकाळी मंगल आरती करावी, काही विशिष्ट भौतिक कार्य करू नयेत, आध्यात्मिक गुरुला प्रणाम करावा आणि इतर अनेक विधी नियमांचे पालन करावे. याचे वर्णन आता अनुक्रमे केले जाईल. या क्रिया आपल्याला वेडेपणापासून मुक्त करतील. ज्याप्रमाणे मनोवैज्ञानिकाच्या निर्देशानुसार एखाद्या व्यक्तीला वेडेपणा कमी करता येतो त्याचप्रमाणे साधना भक्ती बद्ध जीवाला भौतिक मायाशक्तीच्या मोहापासून मुक्त करते. श्रीमद भागवतात थांबायचे गुरुजी. येस महाराज बस. तर ह्याच्यामध्ये धन्यवाद. तर ह्याच्यामध्ये साधना भक्तीचं वर्णन केलेलं आहे. तर हा श्लोक येतो कृती साध्य भवे साध्य भावस साधना विदा. तर कृती साध्य जे इंद्रियाद्वारे आपण करतो त्याला कृती साध्य म्हटलं जातं आणि भवेत म्हणजे आपण केलं पाहिजे साध्य भाव. तर भाव म्हणजे प्रेम आहे तर आपल्याला प्रेम मिळेल आणि त्याला साधना भक्ती म्हटलं जातं. साधना भक्ती म्हणजे आहे ज्या क्रिया आपल्या इंद्रियाद्वारे आपण करतो आणि त्याद्वारे आपल्याला प्रेम विकसित होतं त्याला साधना भक्ती म्हटलं जातं. तर इथे प्रभुपाद लिहितात काही विशिष्ट विधी स्वीकारण्याने आणि त्यानुसार आचरण करण्याने ही सुप्तावस्था पुन्हा जागृत होते. तर इथे उदाहरण पण प्रभुपादांनी दिलं होतं कशा प्रकारे जे छोटा बालक आहे तर त्याच्यामध्ये चालण्याची जी हे आहे क्षमता आहे ती ऑलरेडी आहे आणि हळूहळू तो पुढे इथे चित्रात बघितले कशा प्रकारे त्याला आई वडील पकडतात आणि त्याला उचलतात आणि मग त्याला हळूहळू शिकवतात चालवायचं. जी त्याच्यामध्ये
आहे ऑलरेडी जन्मताच. त्याचप्रमाणे प्रत्येकामध्ये भक्ती करण्याची जी क्षमता आहे ती प्रत्येकामध्ये आहे, आणि त्यासाठी आपल्याला रोज नित्यनियमाने आपण जे सांगितलेलं आहे, प्रभुपादांनी विधी दिलेलं आहे, ते जर पालन केला तर त्याला प्रॅक्टिस म्हटलं जातं. कशा प्रकारे आपण रोज जर ते आपल्या ह्याच्यामध्ये केलं तर त्याला आपल्या ते स्वाभाविक बनेल. तर इथे उदाहरण आणखी दिलंय कशा प्रकारे छोटे मुलं असतात ते आईच्या खुशीमध्ये एकदम आनंदी असतात, दोघं पण, आई पण आणि मुलं पण. त्याचप्रमाणे आपण भगवंताच्या सानिध्यामध्ये आपणही खुश होऊ जातो. जसं हे लोखंड आहे तर ते जे लोखंडाची खिळे असतात किंवा तर ते चुंबकाकडे आकर्षित जातात. त्याचप्रमाणे आपण किंवा आपले मन आणि इंद्रिय तर हे जेव्हा आपण भक्तीमध्ये लावतो तर तेव्हा ऍक्च्युली त्याचा खरा संयम होऊ शकतो. आणि ते स्वाभाविक आहे, कारण आपण भगवंताचे अंश आहेत, त्यामुळे त्यांच्याबद्दलचं आकर्षण निर्माण होणं ते स्वाभाविक आहे. तर पण मायाशक्तीच्या प्रभावामुळे ते कवरून ते मायाशक्ती प्रभावामुळे आपल्याला ते ढाकलं जातं. पण भक्ती म्हणजे काय आहे की ते जे ढाकलेलं आवरण आहे त्याला स्वच्छ करणे. तर आपल्यामध्ये जी क्षमता दिलेली आहे तर त्याला जागृत करण्यासाठी विधी नियम दिलेले आहे. तर ते आपण जर केलं तर ते आपल्याला या ह्याच्यातून आपण मुक्त होऊ शकतो आणि आपण भगवंताची प्राप्ती करू शकतो. तर इथे प्रभुपाद लिहितात कशा प्रकारे आपण नियमितपणे साधना भक्ती केलीच पाहिजे. म्हणजे सकाळी लवकर उठणे, मंगल आरती करणे, काही विशिष्ट बौद्धिक कार्य करू नये, आध्यात्मिक गुरूला प्रणाम करावा आणि इतर अनेक विधी विधानाचे पालन करावे. तर प्रभुपाद नेहमी सांगायचे असं नाही की फक्त ब्रह्मचार्यांनी मंगल आरती करायची आहे. मंगल आरती प्रत्येक घरामध्ये झाली पाहिजे, भक्तांच्या प्रत्येक घरामध्ये कीर्तन झालं पाहिजे. जर आपण मंगल आरती करण्यासाठी मंदिरात असाल तर वेगळी गोष्ट आहे, पण जर घरी असाल तर आपण नित्यनेमाने मंगल आरती जर कोणाला शक्य नसेल तर कमीत कमी संध्याकाळची आरती तर केली पाहिजे. तर हे खूप महत्वाचं आहे. कितीतरी लोकांमध्ये परिवर्तन झालं, फक्त शेजारी भक्त होते आणि त्यांनी रोज आरती करायचे. आरती करताना ते अगरबत्ती आहे किंवा भगवंताला धूप अर्पण केलेलं आहे, ते धुपाचा सुगंध येऊन त्यांच्यामध्ये परिवर्तन झालं. प्रसाद खाऊन परिवर्तन झालेलं आहे. त्यामुळे भक्त जेवढा आपण भक्ती स्वतः चांगली करतो आणि ते विधी नियमांचे पालन करतो तर ते दुसऱ्याला खूप प्रेरणा देतात, आकर्षण जातात. तर त्यासाठी खास करून सांगितलेलं की प्रसाद वितरण पण आपण दिला, चांगला प्रसाद दिला तर लोक अरे वा खूप आकर्षण आहे, खूप चांगला आहे. एवढं जरी त्यांनी जर आपली ऍप्रिशिएशन केलं म्हणजे नावाजलं तर ते त्यांची भक्ती सुकृत चालू होते. तर अशा प्रकारे आपण सुकृती लोकांची वाढवायची, जेणेकरून सुकृती वाढेल तर ते भक्तीमध्ये लवकर लवकर येणार आहे. तर इथे प्रभुपाद लिहितात ना की काही विशिष्ट भौतिक कार्य करू नयेत. विशिष्ट भौतिक कार्य काय आहे की ते आपल्याला मूर्ख बनवू शकतात. तर बऱ्याच वेळेस अशा प्रकारे लोकांना ही माया जी आहे ते भौतिक अज्ञानातून आपल्याला बाहेर काढण्यासाठी साधना भक्ती खूप मदत करते. तर कितीतरी आकर्षण आहे, लोक इथे कशा प्रकारे पैसे मोजण्यामध्ये किती आकर्षण, त्याला खूप आनंद वाटतोय. आणि दुसऱ्यावर राग क्रोध करण्यासाठी कशा प्रकारे किंवा प्रेमिके माग मुलं म्हणजे काम भोगामध्ये त्रस्त झालेलं आहे. तर हे सर्व भौतिक जगामध्ये आपण बघतो. पण प्रभुपाद इथे सांगतायत की साधना भक्ती बद्ध जीवाला भौतिक मायाशक्तीच्या मोहापासून मुक्त करते. त्यासाठी या मनोविज्ञानाच्या या निदर्शाद्वारे एखाद्या व्यक्तीचा वेडेपणा कमी करता येतो. त्याचप्रमाणे साधना भक्तीला आपण या भौतिक जगाच्या माया शक्तीच्या मोहापासून आपण मुक्त करू शकतो. तर हे
ही साधना भक्ती आपल्याला करावं लागणार आहे. म्हणजे असं नाही की ते ऑटोमॅटिकली होईल, ते खूप वरची गोष्ट आहे. आपण सध्या नवशिक्या भक्त्यामध्ये आपण आहोत, तर त्यासाठी आपण साधना भक्तीसाठी नीतिनियमानं करणं, असं नाही की आता आज आपण कशी तरी 16 माळा केल्या, नंतर मग बघू चांगल्या माळा करण्यासाठी, असं नाही. ऍक्च्युली साधना भक्ती म्हणजे आपल्याला त्याला जोर द्यावा लागणार आहे, की आज कसल्या हालतीत मी शुद्ध भक्ती करण्याचा प्रयत्न करेल. एकादशी दिवशी जास्त माळा करणार. रूपा सांगायचे एकादशी दिवशी कमीत कमी 25 माळा केल्या पाहिजे. शक्य असेल तर 64, पण 25 तर कमीत कमी केल्याच पाहिजे प्रत्येकाने, जेणेकरून हळूहळू आपल्याला या भौतिक जगाच्या आसक्तीद्वारे, भौतिक शरीराच्या ज्या मनोभावना किंवा जी आसक्ती आहे, जे विचार आहेत ते कमी होतील आणि भगवंताचा विचार वाढेल. तर त्यासाठी ठीक आहे. नेक्स्ट नंतर हरे कृष्ण प्रभूजी, हरे कृष्ण. विचारायचं होतं श्लोक. हा प्रभूजी, जसं तुम्ही आता सांगितलं की साधना भक्ती जे करतात, तर त्याच्या पाठीमागे अज्ञात सुकृती हेच एक कारण आहे का? हा, भक्ती चालू होण्याच्या मागे आहे ते अज्ञात सुकृती आहे. तर ते अज्ञात सुकृती हळूहळू जेव्हा जेव्हा विकसित होते, तर ती विकसित झाल्यानंतर मग साधना भक्तीमध्ये आपण डेव्हलप होतो. तर हे प्रत्येक याच्यामध्ये सांगितलेलं आहे. प्रभुपाद हे सांगतात की जेव्हा आपण अज्ञात सुकृती वाढत जाते, तेव्हा मग साधना भक्तीमध्ये आपण कार्यरत होतो. पण नक्कीच कुठल्या तरी भक्तांच्या द्वारे आपल्याला ते मिळालेलं आहे. ह्या जन्मात नाही मिळालं तरी मागच्या जन्मात काहीतरी आपल्याला मिळालंय. ते जो स्रोत आहे तो भक्तांचा सुकृतीच आहे, भक्तांची कृपाच आहे. तर ते सांगितलेलं आहे, भक्तांच्या कृपेनेच आपल्याला भक्ती मिळाली आहे. कधी आपण विचार नाही केला की मी एवढा महान आहे की ते मला स्वतःच्या ह्याच्यावर मला मिळत. तर ह्याचं कारण प्रत्येकाला जर बघितलं मागे, तर ऍटलिस्ट भक्तांचा समावेश आहे. त्यामुळे आपणही प्रयत्न करायचा आहे की आपल्याद्वारे पण एवढं जास्त लोकांमध्ये भगवंताच्या भक्ती देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बरोबर आहे. आणि समजा प्रभूजी अज्ञात सुकृती नसेल तर, म्हणजे आपल्याला तर माहिती नाही आपली सुकृती काय अज्ञात आहे नाही, तर मग भक्तींचा संग करून भक्ती करणं श्रेष्ठ का? मग तेच म्हणजे भक्तांच्या द्वारेच आपल्याला भक्ती मिळते. भक्तात संजयते भक्ती, म्हणजे भक्तीद्वारेच भक्ती मिळते. आपण स्वतःहून त्याच्यामध्ये यायला खूप म्हणजे पात्रता लागते. तर कलियुगामध्ये खास करून एवढं तर अशक्य आहे. त्यासाठी सांगितलेलं की भक्तांद्वारेच भक्ती मिळते. तर बरोबर आहे, भक्तांद्वारेच भक्ती मिळते. मग ती अज्ञात सुकृती असू द्या किंवा साधना भक्तीमध्ये पण आपण जेव्हा प्रगत होतो, तेव्हा आपण ते स्रोत जो आहे तो भक्तच आहे, सांगायचा तोच उद्देश. आणि प्रभूजी, तुम्ही जे अज्ञात सुकृतीचे 2-3 उदाहरणं सांगितली ना, नारद मुनींचं आणि भरत महाराजांचं, तसं ज्ञात सुकृती बद्दल काही उदाहरणं आहेत का? आणि थोडस ज्ञात सुकृती म्हणजे काय ते परत एकदा सांगता का? थोडं लक्षात. नाही, ऍक्च्युली खास करून ज्ञात सुकृती म्हणजे पहिलं तर मी सांगितलं की अज्ञात सुकृतीच हे पाया आहे जे भक्तीचा मिळण्याचा. आणि सुकृतीचे पण मी सांगितले 3 प्रकार, जे कशा प्रकारे भोगोन्मुख सुकृती, मोक्षोन्मुख सुकृती आणि भक्त्योन्मुख सुकृती. तर ते सुकृतीच आहे. ज्ञात सुकृती म्हणजे अज्ञानतेप्रमाणे आपण जे करतो त्याला अज्ञात म्हटलं जातं. ज्ञात सुकृती जाणून बुजून केली. जाणून बुजून केलेली सुकृती. आता कोणी म्हणतंय की आम्हाला भक्तांनाच आम्हाला दान द्यायचंय, जे दान द्यायचे ते आम्ही भक्तांना देणार, किंवा आम्हाला जे समजा कोणाला शिलाई करायची आहे, तर ते म्हणतात की आम्हाला मंदिरात शिलाई करायची आहे. तर हळूहळू ते मंदिरात येतात, मंदिरात चालू करतात कर्म, किंवा कर्म हळूहळू ते भक्ती कर्मयोग मिळतो आणि ते कर्मयोगाद्वारे तो हळूहळू निष्काम कर्म भक्ती चालू करतो. तर असे पण आहेत काही उदाहरण. ठीक आहे. मंदिरात आपण दान वगैरे सेवा देतो ती ज्ञात सुकृती प्रभूजी. जर स्वतःहून म्हणतो की मला भक्तांनाच द्यायचंय, मला दान भक्तांच्याच सेवे करायची आहे, किंवा भगवंताला मला अशा प्रकारे मला एक ड्रेस दान द्यायचा आहे, तर ते हळूहळू भगवंताबद्दल जास्त माहित नाहीये, भक्त काय असते माहित नाहीये, तर ते हळूहळू
त्याला महत्व कळतं. हळूहळू मग तो भक्तांच्या संघामध्ये येतो आणि मग त्याला भक्ती चालू करतो, मग साधना भक्ती चालू करतो, मग नंतर हळूहळू भक्तीमध्ये पारंगत होतो. पण पहिल्यांदा त्याला काही माहित नव्हतं की मला भक्त कोण आहे, म्हणजे भगवंत कोण आहे, भगवंत कशा प्रकारे. त्याची अशी इच्छा झाली की मला या मंदिरात काहीतरी करायचं. ते ज्ञात मंदिरामध्ये यायचं होऊन करायचं ते ज्ञात आहे, पण त्याचं महत्व वगैरे त्याला माहित नव्हतं. मग ते हळूहळू ते भक्तांच्या संघामध्ये येऊन आणखी तो पारंगत होतो. अज्ञात म्हणजे त्याला काहीच माहित नाहीये, हे मंदिर हे पण माहित नाहीये, किंवा भक्त भक्तीमध्ये जोडतात त्याला कस तरी, आणि त्याद्वारे तो भक्तीमध्ये वाढत जातो. ठीक आहे प्रभूजी, थँक्यू प्रभूजी. हरे कृष्ण. संतुष्ट मुकुंद प्रभू. कोण वाचते? संतुष्ट मुकुंद प्रभू. संतुष्ट प्रभूजी. हरे कृष्ण. हा, वाचू का? हो हो वाचा. माया शक्तीने मोहित झालेल्या प्रत्येक जीवाला एखाद्या अरे हो, श्रीमद भागवतात 7.1.32 हा, श्रीमद भागवतात 7.1.32 नारद मुनी साधना भक्तीचे वर्णन करतात. ते म्हणतात, हे महाराज युधिष्ठिर, मनुष्याने येन केन प्रकारेन आपले मन भगवान श्री कृष्णांवर केंद्रित केले पाहिजे. यालाच कृष्ण भावना असे म्हणतात. आध्यात्मिक गुरुचे कर्तव्य असे की त्याने आपल्या शिष्याचे मन भगवान श्री कृष्णांवर केंद्रित होऊ शकेल यासाठी अनेकविध उपाय शोधून काढले पाहिजेत. हा साधना भक्तीचा प्रारंभ होय. श्री चैतन्य महाप्रभूंनी या उद्देशाने आपल्याला एक अधिकृत कार्यक्रम दिला आहे, जो हरे कृष्ण महामंत्राच्या संकीर्तनावर आधारित आहे. हे संकीर्तन इतके शक्तिशाली आहे की त्यामुळे मनुष्य श्रीकृष्णांवर त्वरित आसक्त होत असतो. साधना भक्तीचा हा प्रारंभ होय. मनुष्याने येन केन प्रकारेन आपले मन श्रीकृष्णांवर केंद्रित केले पाहिजे. महान संत पुरुष अंबरीश महाराजांनी आपली राजकर्तव्य पार पाडूनही आपले मन श्रीकृष्णांवर केंद्रित केले होते. अशा प्रकारे जो कोणी आपले मन एकाग्र करण्याची साधना करीत असतो, तो आपली मूळ कृष्ण भावना पुन्हा जागृत करण्यात अतिशीघ्र यशस्वी होत असतो. या साधना भक्तीचे 2 प्रकारे वर्गीकरण केले जाऊ शकते. पहिल्या भागाला वैदी साधना भक्ती असे म्हणतात, ज्यामध्ये साधकाला गुरु आज्ञा किंवा शास्त्राप्रमाणांच्या आधारावर विविध नियमांचे पालन करावे लागते. या संबंधी त्याच्या अनिच्छेचा प्रश्नच उद्भवत नाही, म्हणून या प्रकाराला वैदी असे म्हणतात. साधकाने वादविवाद न करता आपले कर्तव्य केले पाहिजे. साधना भक्तीच्या दुसऱ्या भागाला रागानुगा असे म्हणतात, जेव्हा साधक विधी नियमांचे पालन करीत असताना श्रीकृष्णांवर अधिक आसक्त होतो आणि सहज प्रेमवश होऊन भक्तिमय सेवा करू लागतो, तेव्हा त्याला रागानुगा साधना भक्ती प्राप्त होत असते. उदाहरणार्थ, एका साधक भक्ताला प्रातःकाळी उठून मंगल आरती करण्याचा आदेश दिला जाऊ शकतो. प्रारंभी आपल्या गुरुच्या आज्ञेप्रमाणे तो पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठून आरती करतो, पण कालांतराने तो या कार्यात खऱ्या अर्थाने आसक्त होत जातो. या आसक्तीची प्राप्ती झाल्यावर तो स्वतःहून विग्रहांचा शृंगार करू लागतो, नाना प्रकारचे वस्त्र अलंकार निर्माण करतो आणि आपल्या भक्तिमय सेवेचे सर्वांग सुंदर आचरण करण्याकरिता अनेक योजना आखीत असतो. ही प्रेममय सेवा साधन भक्तीच्या श्रेणीत येत असूनही रागानुगा असते. तर अशा प्रकारे साधन भक्तीचे वैदी आणि रागानुगा असे 2 प्रकार असतात. श्री रूप गोस्वामींनी वैदिक भक्तीची अशीही व्याख्या दिलेली आहे, त्यावेळी मनुष्यास भगवंताविषयी कोणत्याही प्रकारची आसक्ती नसते किंवा सहज प्रेमाची भावना नसते.
आणि केवळ आध्यात्मिक गुरुच्या आज्ञेमुळे अथवा वैदिक शास्त्रांच्या आज्ञेमुळे तो भगवत सेवा करीत राहतो, त्यावेळी त्याच्या अशा बंधनकारक सेवेस वैदी भक्ती असे म्हणतात. श्रीमद भागवतात 2.1.5 शुकदेव गोस्वामी मरणासन्न महाराज परीक्षित यांना वैदी भक्तीच्या तत्वांचे वर्णन करताना कोणत्या प्रकारची कृती केली जावी याचा उपदेश करतात. परीक्षित महाराज आपल्या मृत्यूस केवळ 1 आठवडा असताना शुकदेव गोस्वामींना भेटले होते व मृत्यूपूर्वी आपण काय करावे याविषयी ते गोंधळून गेले होते. त्या ठिकाणी अनेक साधू संत आणि ऋषीमुनी आले होते, पण त्यांच्यापैकी कोणीही त्यांना योग्य मार्गदर्शन करू शकले नाही. शुकदेव गोस्वामींनी मात्र त्यांना खालील प्रमाणे मार्गदर्शन केले. हे राजन, जर तुम्हाला 7 दिवसानंतर येणाऱ्या मृत्यूला निर्भयपणे सामोरे जावयाचे असेल, कारण वास्तविकपणे प्रत्येकाला मृत्यूसमयी भय वाटत असते, तर तुम्ही विनाविलंब भगवान श्री हरींचे श्रवण कीर्तन आणि स्मरण करा. जर एखाद्याला हरे कृष्ण महामंत्राचा जप करता आला आणि सतत भगवंतांचे स्मरण करता आले, तर तो निश्चितच मृत्यूच्या वेळी भयमुक्त होईल. मग कोणत्याही क्षणी जरी त्याला मृत्यू आला तरी त्याला कसलेच भय राहणार नाही. आणखी दुसरे भक्त कोणी वाचतील? प्रशांत भाऊ. एक मिनिट. अर्चना देशमुख मात्र. हरे कृष्ण प्रभू. या ठिकाणी सुखदेव गोस्वामी श्रीकृष्णाचे वर्णन पूर्ण पुरुषोत्तम भगवान असे करतात. म्हणून ते असा परामर्श देतात की आपण श्रीकृष्णाविषयी सतत श्रवण करावे. त्यांनी असे म्हटले नाही की मनुष्याने कोणत्याही देवी देवताचे स्मरण केले तरी चालेल. मायावादी असे म्हणतात की मनुष्याने श्रीकृष्ण किंवा देवी देवता यापैकी कोणाच्याही नावाचा जप केला तरी त्याला एकाच प्रकारचे फळ प्राप्त होते. मात्र हे सत्य नाही. श्रीमद भागवताच्या अधिकृत मतानुसार मनुष्याने एकमेव श्रीकृष्ण किंवा भगवान विष्णू विषयी श्रवण कीर्तन करावे. सुखदेव गोस्वामींनी महाराज परीक्षितांचा असा उपदेश दिला की मनुष्याने मृत्यूसमयी भयमुक्त होण्यासाठी सर्वतोपरी पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण यांच्याविषयी श्रवण कीर्तन आणि स्मरण करावे. त्यांनी असेही म्हटले आहे की पूर्ण पुरुषोत्तम भगवान सर्वात्मा आहे. सर्वात्मा सर्वांच्या हृदयातील परमात्मा हो. त्यांचे वर्णन ईश्वर किंवा सर्वांच्या हृदयात स्थित असणारे परम नियंत्रक असेही करण्यात आले आहे. म्हणून आपण कोणत्याही प्रकारे का होईना जर भगवान श्रीकृष्णावर आसक्त झालो तर ते आपल्याला सर्व प्रकारच्या भयातून मुक्त करतील. भगवद्गीतेत असे म्हटले आहे की जो कोणी भगवान श्रीकृष्णाचा भक्त होतो त्याचा कधीच विनाश होत नाही, इतरांचा मात्र विनाश होतो. या ठिकाणी विनाश या शब्दाचा मतितार्थ असा आहे की मनुष्य जन्माच्या प्राप्तीनंतर जर एखादी व्यक्ती जन्म मृत्यूच्या चक्रातून बाहेर येऊ शकली नाही आणि अशा प्रकारे ही सुवर्ण संधी तिच्या हातातून निसटली तर तो तिचा विनाश होय. निसर्ग नियमानुसार आपण कुठे फेकले जात आहोत हे अशा व्यक्तीला माहीत नसते. समजा एखाद्याने मानवी जीवनामध्ये कृष्ण भावनेचा विकास केला नाही तर त्याला 84 लाख योनीमध्ये कुठेही ठेवण्यात येते व अशा प्रकारे तो जन्म मृत्यूच्या चक्रात कुठेही फिरत राहील आणि त्याची आध्यात्मिक स्वरूपावस्था त्याला कधी समजणार नाही. त्याला हे समजणार नाही की आपल्याला पुढील जन्मी वृक्ष, पशु, पक्षी किंवा इतर तत्सम कोणत्याही योनीमध्ये जावे लागेल, कारण अनेक प्रकारच्या योनी आहेत. म्हणून रूप गोस्वामी असा उपदेश देतात की मनुष्याने आपली कृष्ण भावना पुनर्जागृत करण्यासाठी कोणत्याही प्रकारे का होईना आपले मन अतिशय गांभीर्याने श्रीकृष्णावर केंद्रित करावे आणि त्याच वेळी मृत्यूपासूनही भयमुक्त व्हावे. मृत्यूनंतर आपण कोठे जाणार आहोत हे आपल्याला माहीत नसते, कारण आपण संपूर्णतः निसर्ग नियमाच्या विळख्यात असतो. पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण हे त्या निसर्ग नियमाचे नियंत्रक आहेत. म्हणून जर आपण गांभीर्याने भगवान श्रीकृष्णाची शरणागती पत्करली तर अनेक योनी असलेल्या या जन्म मृत्यूच्या चक्रात आपण फेकले जाण्याची काहीच भीती उरत नाही. भगवद्गीतेत पुष्टी केल्याप्रमाणे प्रामाणिक भक्त निश्चितच भगवान श्रीकृष्णाच्या धामाची प्राप्ती करतो. पद्मपुराण. धन्यवाद. तर
इथे आपण बघितलं कशा प्रकारे नारद मुनी साधना भक्तीचं वर्णन करत आहेत. युधिष्ठिर महाराजांना सांगत आहेत की येन केन प्रकारे मन कृष्ण निवेश आहेत. कशा ना कशा प्रकारे आपण भगवंताच्या प्रती आपलं मन लावलं पाहिजे, केंद्रित केलं पाहिजे. तर त्यालाच कृष्ण भावना असं म्हटलं जातंय. तर आपण जे काही विधी नियम पालन करत आहोत, 16 माळाचा जप, 4 नियमाचे पालन आणि मंगल आरती किंवा आपला जो सकाळचा प्रोग्राम आहे किंवा आपण जे भक्तिमय कार्य आहे, ते सर्व का करत आहे की आपल्याला गुरुनं ते आदेश दिलेला आहे. आपल्याला आपल्या परंपरेतून जे आलेला विधी आहे तो आपण करत आहोत. तर जर आपण तो विधी करत राहिलो, जरी आपलं मन आपल्याला केंद्रित करू शकलो नाही, पण जर आपण करत राहिलो आणि गुरुला आणि वैष्णवांना प्रसन्न करण्याची आपण इच्छा ठेवली जीवनभर, शेवटी मृत्यूसमयी पण जरी आपल्याला आपल्या मनाला काबू करता नाही आलं, तरी पण त्यांच्या कृपेने आपल्याला भगवत प्राप्ती होऊ शकते. त्यासाठी सांगितलेलं आपण जे काही विधी नियमन करत आहोत, तर त्याचा उद्देश असला पाहिजे की गुरु आणि कृष्ण आणि वैष्णवांची प्रसन्नता. तर जरी आपण स्वतःच्या आपल्या बळावर आपण भक्तीमध्ये आपण पारंगत नाही गेलो, पण आपला जो उद्देश आहे, प्रामाणिक उद्देश ठेवून आपण भक्ती केली आणि जीवनाच्या अंती जरी आपल्याला मन केंद्रित नाही करू शकलो, पण आपण जर प्रामाणिक भक्ती केली असेल तर आपल्याला भगवंत निश्चितच मदत करतात. तर जसं इथं भरत महाराजांचं उदाहरण, जडभरतचं उदाहरण दिलं होतं, त्याचबरोबर इंद्रद्युम्न महाराजांचं उदाहरण दिलेलं आहे. तर त्यामुळं आपण भक्ती करत राहिलं पाहिजे आणि आपला उद्देश आपण योग्य ठेवला पाहिजे. तर चैतन्य महाप्रभूंनी पण सांगितलेलं आहे, जे हरिकृष्ण महामंत्र संकीर्तनावर आधारित जे आपले कार्यक्रम दिलेला आहे, तर ते खूप शक्तिशाली आहे. त्यामुळे मनुष्य कृष्णावर त्वरित आसक्त होऊ शकतो. तर साधना भक्तीचा हा प्रारंभ आहे. आणि सगळ्यात सोपा उपाय आहे मन केंद्रित करण्याचा हरिकृष्ण महामंत्र जप. त्यामुळे हरिकृष्ण महामंत्र जप आपण सोडला नाही पाहिजे. ऍक्च्युली सांगितलंय 24 घंटे नाम जप. सततम कीर्तयन्तु माम यतश्च दृढव्रताः नमस्यन्तश्च मामभक्त्या नित्ययुक्ता उपासते सततम कीर्तयन्तु माम. 16 माळाच नाही, रूपात सांगायचे 16 माळा जप माळेवर आणि बाकी ज्या जप आहे तो माळेच्या व्यतिरिक्त पण केला पाहिजे. म्हणजे 24 घंटे नाम जप असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. तर आपण प्रयत्न केला पाहिजे जेवढं शक्य तेवढं, जेणेकरून आपली जी चेतना आहे शुद्ध होऊ शकते. जेवढं आपण नाम जप घेऊ जास्तीत जास्त, तेवढी चेतना आपली शुद्ध होईल, तेवढी लवकर चेतना शुद्ध होईल. नाहीतर नावाला फक्त भक्ती केली तर त्याचा पण फळ मिळणार, पण आपण तीव्रता वाढत नसेल तर मग ऍक्च्युली आपल्याला कधी आपण शुद्ध होईल किंवा कधी आपल्याला पूर्णत्व प्राप्त होईल याची म्हणजे टाइम लागणार. पण जर आपण हळूहळू, कारण ज्याला जे आवडतं त्याला ते आणखी करू वाटतं आणि तो करणारच. तर त्यासाठी आपल्याला हळूहळू नामजप वाढवलं पाहिजे. त्यासाठी सांगितलेलं आहे कमीत कमी एकादशीला किंवा जे वेगवेगळे उत्सव असतात तेव्हा आपण हळूहळू थोडं तरी आपण नामजप वाढवलं पाहिजे, कारण शेवटी तेच येणार आहे. आपण बाकी काही आपण घेऊ जाऊ शकणार नाही. शेवटी जे आपण नामजपावर जेवढा आपण विश्वास वाढवलेला आहे, तर तोच नामजप आपल्याला शेवटीला फायदा येणार आहे. बाकी आपण शारीरिक दृष्ट्या आपण सेवा आता करत असू द्या, पण नंतर आपल्याला ती होणार नाही. त्यासाठी नामजपामध्ये जेवढं आपण विश्वास वाढू आणि आकर्षण वाढू तेवढं आपल्याला काम येणार आहे. इथे अंबरीश महाराजांचं उदाहरण दिलेलं आहे, कशा प्रकारे ते राजा होते पण तरी पण त्यांनी पूर्ण कर्म जे काही कार्य केले होते, कर्तव्य केले, त्यांनी पार पाडली, पण त्याचं मन जो होता तो भगवंतावर एकाग्र होत होते. त्यांनी यज्ञ पण केले, पण यज्ञ कशासाठी केले की सगळे भगवंताच्या प्रसन्नीसाठी केलेले. मग इंद्राला पण त्यांनी आहुती दिली, पण इंद्र हा भगवंताचाच एक अवयव आहे, प्रतिनिधी आहे. तर या निमित्ताने त्यांनी त्याला आहुती दिली. तर त्यांचा सगळ्यांचा जो संदर्भ आहे किंवा प्रत्येक जण भगवंताशी संलग्न आहे, तर या भावनेनं त्यांनी प्रत्येकाला बघितलं. तर प्रत्येक गोष्ट भगवंताची आहे, भगवंतापासून आलेली आहे, त्याला आपण विरोध करू शकत नाही. तर 2 प्रकारचे सांगितलेले वर्गीकरण भक्तीचं, साधना भक्ती, एक वैदिक भक्ती आणि रागवणारा भक्ती. वैदिक भक्ती म्हणजे विधी नियमाचे पालन करून जी भक्ती केली जाते, खास करून गुरु आज्ञा किंवा शास्त्र प्रमाण, 2 गोष्टी सांगितल्यात. गुरुच्या अध्यक्षतेखाली आणि शास्त्रांच्या अध्यक्षतेखाली जी विधी केली जाते
तर त्या विधीला साधना भक्ती विधी म्हटलं जातं. आणि दुसरं जे आहे रागानुगा, रागानुगा म्हणजे आपण साधना भक्ती दुसऱ्या रागानुगा, जेव्हा साधक विधी नियमाचे पालन करीत असताना कृष्णावर अधिक आसक्त होतो आणि सहज प्रेमावेश होऊन भक्तिमय सेवा करू लागतो, त्याला रागानुगा म्हणतात. म्हणजे काय, समजा जर कोणी एखाद्याला पाहुणा येत असेल आपल्याकडं आणि तो खूप आपण खूप त्याला आसक्त असू द्या, समजा आपले ग्रँडफादर किंवा ग्रँडमदर या आजी आजोबा कोणी येत असेल आणि आपल्याला खूप त्यांच्याकडे आकर्षण असेल, तर त्यांनी सांगितलं आपल्याला 6:30 वाजता मी येणार आहे. तर 6:30 वाजता जेव्हा येणार तेव्हा जर दारावर कोणी आवाज केला, लगेच वाटतं तेच आले असणार आता. उघडून बघितलं तर नाही, ते नाही, दुसरं कोणतरी दूधवाला आलेला आहे. तर नंतर पुन्हा आपण थांबतो, वाट बघतो. आता तर मोबाईलला, पण तेव्हा म्हणजे मोबाईल नसेल तर, आणि नंतर पुन्हा आणखी वाट बघतो. पुन्हा आणखी दुसरं कोणी आलं, लगेच आपल्याला वाटतं नाही तेच आले असतील. एवढं त्यांना आसक्त असतो का, कारण त्यांच्याकडे एवढं प्रेम आहे, आसक्ती आहे. त्याचप्रमाणे रागानुगा भक्त जे असतात ते भगवंतावर एवढे आसक्त असतात की त्यांना स्वाभाविकतः भगवंताबद्दल आकर्षण आणि प्रेम वाढतं. त्यांना असं विकसित करायचं नसतं, त्यांना ते ऑटोमॅटिकली भगवंताचं प्रेम आणि आसक्ती वाढत असते. तर ते रागानुगा भक्ती आहे. तर जसं इथं सांगितलं उदाहरण, मंगल आरतीसाठी नियम असतात. जर कोणी मंगल आरती आलं नाही तर त्याला अटेंडन्स असते आणि कुणी फक्त आपल्याला जी कधी कधी म्हणजे आपल्याला हे मिळू नये, कारण कोणी लेट आलं किंवा कोणी ॲब्सेंट आलं तर त्याला महामंत्र लिहावं लागतं. तर त्यासाठी जर कोणी फक्त मला ते महामंत्र लिहायचा नाहीये किंवा मला सजा मिळू नये त्यासाठी जर कोणी येत असेल तर ते प्रेम नाहीये. पण जो भाविक किंवा प्रेमी व्यक्ती असतो त्याला स्वाभाविकतः भगवंत आता दर्शन देत आहेत, मला जाऊन त्याचं आरती करायची किंवा त्याचं दर्शन घ्यायचंय, तर हे त्याला स्वाभाविक असतं. तर त्याचप्रमाणे शुद्ध भक्त किंवा रागवणारे भक्त ते त्यांच्या त्यासाठी ते तत्पर असतात. तर विधी नियमांचे पालन करणारी भक्ती जी आहे ती वैदिक भक्ती, आणि रागवणारा भक्ती म्हणजे स्वभावतः जो स्वाभाविक आकर्षण उत्पन्न झालेली ती रागवणारा भक्ती. तर पुन्हा दुसरी व्याख्या पण केलेली आहे, ज्यावेळी मनुष्यास भगवंताविषयी कोणत्याही प्रकारची आसक्ती नसते किंवा सहज प्रेमाची भावना नसते आणि केवळ आध्यात्मिक गुरुच्या आज्ञेमुळेच किंवा शास्त्रांच्या आज्ञेमुळे तो करत आहे, ती झाली वैदिक भक्ती. तर मला प्रेम नाहीये, मला भावना पण नाहीये, फक्त मला गुरु सांगितलंय किंवा भक्तांनी सांगितलंय किंवा शास्त्रामध्ये दिलेलं आहे त्यामुळे मी करत आहे, ती वैदिक भक्ती झाली. तर इथे रूप गोस्वामी इथे शुकदेव गोस्वामी जे आता मृत्यू पावणार आहेत परीक्षित महाराज त्यांच्याबद्दल सांगितलेले, त्यांना वैदिक भक्ती सांगत आहेत. तर तिथं ऍक्च्युली तिथं त्या सगळ्या 80,000 जे साधू मुनी ऋषीमुनी बसले होते त्यांच्यामध्ये त्यांच्यापैकी कोणीही त्यांना योग्य मार्गदर्शन करू शकले नाही. त्यामुळे शुकदेव गोस्वामींनी मात्र त्यांना योग्य मार्गदर्शन केलं आणि ते सांगत होते की तुम्हाला आता मृत्यू येणार आहे, सामोरे जायचंय, मृत्यूला सामोरे जायचंय. तर मृत्यू समय ऍक्च्युली सांगितलंय सगळ्यात आपण किती भक्ती केलेली आहे, किती आपण भक्तीमध्ये पारंगत झालेलो आहे, तर हे बघायचं असेल किती आपण मृत्यूवर आपण विजय मिळवलेला आहे. राधानाथ स्वामी महाराज सांगतात की आपण भक्तीमध्ये किती प्रगती झालेलं आहे हे कसं कळायचं, असा प्रश्न विचारला. तेव्हा ते म्हणले जेवढं तुम्हाला मृत्यूचं भय कमी झालेलं आहे तेवढं तुम्ही भक्तीमध्ये तुम्ही पारंगत झालेलं आहे. त्यामुळे मृत्यूचं भय आपल्याला किती आहे. प्रत्येकाला वाटतं की मला म्हातारपण नको आहे, आजारपण नको आहे, त्यासाठी किती प्रयत्न करतात आणि खास करून मृत्यू तर कुणालाच नको आहे. तर त्यामुळे सांगितलं की मृत्यूचं जे भय आहे तेवढं आपण किती जिंकलंय, तर त्यावर आपल्याला भक्ती आपण किती पारंगत झालोय हे कळतं. तर इथे आपण बघतो जो परीक्षित महाराज होते त्यांना मृत्यूचं भय अजिबात नव्हतं. त्यांनी भागवत कथा ऐकून ते म्हणले आज जरी मला मृत्यू आला तरी मी स्वीकारेल. आणि ते म्हणतात की तुम्ही त्याचा विचार करू नका, तुम्ही विनाविलंब भगवान श्रीहरींचे श्रवण कीर्तन स्मरण करत अशा प्रकारे शुकदेव गोस्वामींनी सांगितलं आणि ते पूर्णपणे परीक्षित महाराजांनी त्यांच्या जीवनामध्ये पालन केलं. तर प्रभुपाद देतात जर एखाद्याला हरे कृष्ण महामंत्र जप करता आला आणि सतत भगवान स्मरण करता आले तर तो नक्कीच मृत्यूच्या समयी भयमुक्त होईल. त्यामुळे एवढा सोपा विधी आपल्याला दिलेला आहे. आपल्याला हिमालयात जाईन तपश्चर्या करायचं नाहीये किंवा आपण
मोठं दान यज्ञ तप्य अशा करायचं नाहीये. प्रभुपाद देतात फक्त महामंत्र जप करा आणि सतत भगवंताचं स्मरण करतात. अशा प्रकारे आपण जर केलं तर नक्कीच आपण भयमुक्त होऊ मृत्यूच्या समयी. तर मग कोणत्याही क्षणी जरी आपला मृत्यू आला तरी त्याला कसलंच भय राहणार नाही. एवढा सोपा विधी आपल्याला दिलाय, पण तो ऍक्च्युली आपल्याला कठीण वाटतो, कारण आपण एवढे शुद्ध नाहीये. तर जसं ते बांबूचं उदाहरण मागच्या वेळी दिलं, कशा प्रकारे किंवा उसाचा रस प्यायला सांगितलेला आहे. तर आज आपण सध्या तो कडू वाटतो, पण ऍक्च्युली तेच आपल्याला पुढे चालून औषध बनणार आहे. तर प्रत्येक गोष्ट करण्यामागचा उद्देश एकच आहे, भगवंताबद्दलचं आकर्षण आणि प्रेम उत्पन्न व्हावं. तर श्रवण कीर्तन स्मरण हे विष्णूच केलं पाहिजे, असं नाही देवी देवतांचं करावं. कुठल्याही देवी देवतांचं केलं, श्रवणम कीर्तन विष्णू स्मरणम सांगितलेलं. तर विष्णूचं स्मरण, भगवंताचं स्मरण केलं पाहिजे. आणि सर्वात्मा म्हणजे काय? सर्वांच्या हृदयात परमात्मा आहे. तर जे सर्वांच्या नियंत्रक आहेत. आणि विनाश शब्दाचा मधित अर्थ काय? मनुष्य जन्माच्या प्राप्तीनंतर जर एखादा व्यक्ती जन्ममृत्यू चक्रातून बाहेर येऊ शकली नाही आणि अशा प्रकारे ही सुवर्ण संधी तिच्या हातून निसटली तर तो विनाश आहे. राधा स्वामी मला सांगतात की मनुष्य मिळणं आणि भक्ती नाही करणं ही सगळ्यात मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. तर त्यासाठी मनुष्य जन्म घेतो आहे आणि त्याचा मृत्यू झाला भक्ती विना, तर ऍक्च्युली महाराज सांगतात की ऍक्च्युली आपण कमकुवत पडत आहे. आपण आपल्यामुळे त्यांना भक्ती मिळाली नाही. आपला प्रयत्न असला पाहिजे प्रत्येक व्यक्ती ज्याने मनुष्य मिळालाय त्याला भक्ती देण्याचा, जेणेकरून त्याला जी संधी मिळाली मनुष्यजन्माची आणि मनुष्यजन्मामध्ये सार्थक होण्याची, ती संधी त्यांनी सुटता कामा नये. त्यासाठी भक्ती प्रचार करणे हा खूप महत्वाचा आहे. ज्या व्यक्तीने मनुष्य मिळालाय त्यांनी भक्ती न सोडता जर शरीर सोडलं तर ती खूप दुर्दैवाची गोष्ट आहे. त्यामुळे आपण चैतन्य महाप्रभू तर इवन जेव्हा झारखंड जंगलात गेले तेव्हा त्यांनी पशु पक्ष्यांना पण भक्ती दिलेली आहे. पण कमीत कमी ऍटलिस्ट आपण मनुष्याने जन्म घेतलेला त्याला तरी आपण भक्ती देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर त्यामुळे लिहितात, जर आपण गांभीर्याने भगवान श्रीकृष्णाची शरणागती पत्कारली तर अनेक योनी असलेल्या या जन्ममृत्यू चक्रातून आपण सुटून जाऊ. आणि तेच गोष्टी भगवान श्रीकृष्ण त्यांच्या धामाबद्दल करत आहेत. जन्मकर्म भगवान जन्मकर्म दिव्य आहेत. जो जाणतो ते भोजगात पुन्हा येत नाही, भगवंताच्या धामाची प्राप्ती करतो. कुणाला काही प्रश्न असेल तर मध्ये विचारू शकतात. आता हे थोडे राहिलेले आणखी 2 पान आपण संपवणार आहोत. यस प्रभू, पुढचा. हरे कृष्ण प्रभू. पद्म पुराणात देखील याच विधीची शिफारस केलेली आहे. त्या ठिकाणी असे म्हटले आहे की आपण भगवंताचे सतत स्मरण करावे. यालाच ध्यान किंवा श्रीकृष्ण स्मरण असे म्हणतात. असे म्हटले आहे की मनुष्याने श्रीविष्णूवर आपले मन केंद्रित करावे. पद्मपुराण अशी शिफारस करते की मनुष्याने ध्यानाद्वारे श्रीविष्णूवर आपले मन पूर्णपणे केंद्रित करावे आणि कुठल्याही क्षणी त्यांची विस्मृती होऊ देऊ नये. या भावनेला समाधी असे म्हणतात. आपण आपल्या जीवनाची घडी अशी बसवावी की जेणेकरून आपण श्रीविष्णू किंवा श्रीकृष्णाचे सतत स्मरण करू शकू. यालाच कृष्ण भावना असे म्हणतात. जर एखाद्याने चतुर्भुज श्रीविष्णू किंवा श्रीकृष्ण या कोणावरही ध्यान केले तरी ते सारखेच आहे. पद्मपुराणात म्हटले आहे की मनुष्याने कसे का होईना पण सतत श्रीविष्णूचे स्मरण करावे आणि कोणत्याही परिस्थितीत त्यांचे विस्मरण होऊ देऊ नये. खरे सांगायचे तर हा सर्वात महत्वाचा नियम आहे. जेव्हा एखाद्या अधिकारी व्यक्तीकडून काहीतरी करण्याची आज्ञा होते त्याच वेळी काहीतरी न करण्याची सुद्धा आज्ञा होते. आपल्याला जेव्हा अशी आज्ञा दिली जाते की आपण सतत श्रीकृष्णाचे स्मरण करावे तेव्हा अशी निषेधात्मक आज्ञाही दिली जाते की त्यांचे आपण कधीच विस्मरण होऊ देऊ नये. अशा रीतीने या अतिशय सोप्या विधी आणि निषेधात्मक आज्ञेमध्ये सर्व नियम सामावलेले आहेत. हे नियम सर्व वर्ण आणि आश्रमांना लागू होतात. 4 वर्ण म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, शूद्र आणि वैश्य हे होत. तर 4 आश्रम म्हणजे ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ व संन्यास हे होत. नियम केवळ ब्रह्मचार्याकरिताच नाहीत तर सर्वाकरिता आहेत. एखादा
नवोदित भक्त असला किंवा अत्यंत प्रगत संन्यासी असला तरी नियम सर्वांकरिता आहेत. सर्वांनी प्रत्येक क्षणाला पालन करण्यासारखा सर्वात महत्वाचा नियम आहे की मनुष्याने पूर्ण पुरुषोत्तम भगवान यांचे स्मरण करावे, त्यांचे कधीही विस्मरण होऊ देऊ नये. मनुष्याकडून जर या मूलभूत नियमाचे पालन केले गेले सर्व नियमाचे आपोआपच पालन होते. इतर सर्व नियमांना या मूळ नियमाचे सेवक किंवा दास समजण्यात आले पाहिजे. भागवतातील 11.5.2 आणि 3 या श्लोकात 9 योगेंद्रापैकी तामस मुनी महाराज निमींना असा उपदेश करतात. ब्राह्मण, क्षत्रिय, शूद्र आणि वैश्य हे 4 वर्ण भगवंताच्या विराट रूपाच्या विविध अवयवापासून प्रकट झाले आहेत. ब्राह्मण विराट रूपाच्या मस्तकापासून, क्षत्रिय बाहूपासून, वैश्य कटीपासून, शूद्र चरणापासून आणि संन्यासी मस्तकापासून, वानप्रस्थ बाहूपासून, गृहस्थाश्रमी कटीपासून आणि ब्रह्मचारी चरणापासून उत्पन्न झालेले आहेत. हा बस गुरुजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर पद्मपुराण सांगितलेलं आहे कशा प्रकारे भगवंताचं स्मरण करावं. भगवंताचं स्मरण या ध्यान तर हे एकच आहे. आणि आपण मागच्या वेळेस बघितलं कशा प्रकारे शुद्ध भक्ती जी आहे ती अनुकूल संकल्प प्रतिकूल से वर्जन. तर जे अनुकूल भक्तीला आहे ते आपण स्वीकारलं पाहिजे आणि प्रतिकूल जे आहे त्याला आपण त्यागलं पाहिजे. पण स्मरण पण कसं करावं तर ऍक्च्युली जसं राक्षस लोक पण भगवंताचं स्मरण करायचे. जसं आपल्याला माहिती आहे कंस नेहमी भगवंताचं स्मरण करायचा. कधी मला कृष्ण येईल, कधी मला मारेल, त्यासाठी त्याला चिंता असायची. तर हिरण्यकशिपू पण एवढा वेळ झाला होता, विष्णू 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 कोण आहे तुझा विष्णू, प्रल्हादाला विचारायचे. तर राक्षस लोक पण ते भगवंताचं स्मरण करतात पण ते अनुकूल नाहीये. तर त्यासाठी आपल्याला खूप महत्वाचं आहे की आपण भगवंताचं स्मरण तर करायचं आहे पण ते शुद्ध भावनेने असलं पाहिजे. मनुष्याने ध्यानाद्वारे विष्णू मन केंद्रित करावे आणि कुठल्याही क्षणी विस्मृती दोन्ही पण गोष्ट यम नियम दोन्ही पण सांगितलं जातं. यम म्हणजे काय करायचं, नियम म्हणजे काय नाही करायला पाहिजे. तर दोन्ही पण गोष्टी महत्वाच्या आहेत. तर एकच गोष्ट आहे पण ते तुला दोन्ही तऱ्हेने सांगितलं जातं. जसं आयुर्वेदामध्ये पण सांगितलं जातं की तुम्ही अशी हे औषध घ्या हे आणि पथ्य पण पालन करा. दोन्ही पण गोष्ट आहेत. त्याच इथे पण सांगितलं की तुम्ही भगवंताचं स्मरण करा आणि विस्मरण कधी करू नका. म्हणजे एवढं महत्वाचं आहे हे सांगण्यासाठी दोन्हीद्वारे त्यांना सांगितलं गेलेलं आहे की तुम्ही निषेध पण पालन करा. निषेध म्हणजे काय की भगवंताला विस्मरण होऊ देऊ नका आणि भगवंताला नेहमी स्मरण ठेवा. तर 4 वर्ण 4 आश्रमामध्ये पण ते सांगण्यासाठी ते पण सांगितलेले नियम केवळ ब्रह्मचार्यांकरिताच नाही तर सर्वांकरिता आहे. तर सर्व भक्तांकरिता हे नियम सांगितलेले. सर्वांनी प्रत्येक क्षणाला पालन करण्यासारखा सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण यांचे स्मरण आणि कधी विस्मरण होऊ नये. तर कुणी आता आपण म्हणू की आपल्याला 24 तास असतात आणि 24 तासामध्ये कसं आपण भगवान स्मरण करावं. तर त्यासाठी भगवान कृष्ण सांगतात गीतेमध्ये कशा प्रकारे आपण 24 घंटे भगवंताला स्मरण करू शकतो. तर कुणी सांगू शकेल की भगवंताला स्मरण कसं करावं. एकतर आपण नामजप सांगितलं, आपण नामजप तर आपण करायचा आहे पण नामजप न करता पण आपण भगवंताचं स्मरण आणखी पण कशा प्रकारे करू शकतो. 16 माळा आपण करू तेव्हा तर भगवंताचं नामस्मरण करतो या भावनेने केलं पाहिजे. पण त्याच्या व्यतिरिक्त पण आपण भगवंताचं स्मरण करू शकतो. हा यस प्रभूजी बोला लवकर. आपण प्रत्येक जीवात्म्यामध्ये प्रत्येकाच्या शरीरात परमात्मा भगवंत रूपाने आहे हे जाणले पाहिजे. तेव्हा आपण कुत्रा, चांडाळ, सगळ्या पशु याच्यात सगळ्यांना भगवंताला पाहू शकेल. ठीक आहे. आणखी काही जे भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी सांगितलेले त्याच्याबद्दल काही सांगू शकता. सतत अभ्यास केला गोष्टी अभ्यास योग्यतेनं अभ्यास योग करून. हा ठीक आहे. आणखी काय. आणि अमरीश महाराजांसारखं की पूर्ण सगळे इंद्रिय भगवंतांच्या सेवेत लावणे, जसं की भोग बनवणे, भगवंतांचं दर्शन घेणे, कथा श्रवण करणे,
ठीक आहे, आणखी कोणी? लौकिक कर्म करताना प्रत्येक वेळी भगवंतांचं स्मरण करणे. हा नाही ठीक आहे, बरोबर आहे. गीतेमध्ये एक सांगितलंय भगवंतांनी कसं आपण भगवंताला स्मरण करू शकतो. कुणी सांगते त्याबद्दल? जे बोलले नाही त्यांनी सांगा कुणी. गीतेमध्ये श्लोक पण आहे, तोच मी आहे. रसोमाप्सु कौंतेय प्रभास्मी शशिसूर्यो. भगवान सांगतात, इथून पाणी पिताय ना, तर पाण्याची जी चव आहे ना तेच मी आहे. रसोमाप्सु कौंतेय प्रभास्मी शशिसूर्यो. जे आपण सूर्यप्रकाश बघत आहोत, सूर्यप्रकाश तेज आहे, तो बघून आपण भगवान स्मरण करू शकतो. चंद्रप्रकाश आहे, चंद्र पण भगवानाचे डोळे आहे, त्या भावने आपण स्मरण करू शकतो. तर तुम्ही बोलले ते बरोबर आहे. तर ते भगवंतांनी पण गीतेमध्ये ते सांगितलेलं आहे की कशा प्रकारे आपण कुठल्याही द्वारे आपण नाम भगवंत स्मरण करणं हे महत्वाचं आहे. तर समजा जर कुणी केळी विकत असेल, तर केळी विकत असेल तर लगेच आपण एखादा भक्त जो आहे तो केळी विकणारा होता, त्याचं आपण उदाहरण मागच्या क्लासमध्ये बघितलं. कोण आहे, कोणी सांगू शकता का? श्रीधर कोलावच्या. हा, कोलावच्या श्रीधर. तर लगेच आपण त्याचं स्मरण करू शकतो, अरे केळी विकणारा जो भक्त आहे तो कोलावच्या श्रीधर, त्याचे किती महान गुण होते. आपण केळी बघितली, केळी विकणारा बघितला, हा श्रीधर कोलावच्या, तर लगेच विचार करू, ध्यान करू शकतो. तर अशा प्रकारे आपण येणं केल्या प्रकारे आपण कारण 24 घंटे नामजप करणं हरदास ठाकूरांसारखे आपण एवढे तर नाहीये. तर त्यामुळे हळूहळू कुठल्याही गोष्टीला आपण संलग्न करणं, भगवंताच्या संदर्भात भगवंताच्या सानिध्यामध्ये आपण आणणं मनाला, तर त्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. तर इथे आश्रम किंवा वर्ण हे बाह्य आहे. तर त्यासाठी चैतन्य महाप्रभूंनी पण सांगितलं की ह्याच्या पलीकडे काहीतरी शुद्ध भक्ती काय ते सांगा. इथे पण ते सांगितलेलं आहे. त्यामुळं मूलभूत नियमाचे पालन केले गेले पाहिजे, तर इतर सर्व नियमाचे आपोआपच पालन होते. तर हे दोन नियम आहेत, ते म्हणजे भगवंताला नेहमी स्मरण करा, भगवंताला कधी विसरू नका. येस, बरोबर. आणि सर्व काही भगवंतापासून आलेलं आहे. तर विराट रूपापासूनच सगळे काही वर्ण आणि आश्रम, तर ते सर्व आलेले आहे. त्याच्याबद्दल आणखी विस्तार रूपाने दिलेलं आहे. ठीक आहे, नंतर पूर्वी आणखी दुसरं वाचन. जागृती माता. हे निरनिराळे वर्ण आणि आश्रम. लवकर लवकर. हरे कृष्णा प्रभूजी, आता माझ्याकडे बुक नाही आहे ऍक्च्युली, मी दुसरीकडे आली आहे ना म्हणून. येस येस प्रभूजी. हरे कृष्णा प्रभूजी. हरे कृष्ण. हे निरनिराळे वर्ण आणि आश्रम मनुष्याच्या गुणवत्तेवर आधारित असतात. भगवद्गीतेमध्ये याची पुष्टी करण्यात आली आहे की 4 वर्ण आणि 4 आश्रम स्वतः भगवंतांनी निर्माण केलेले आहेत व ते प्रत्येकाच्या गुणवत्तेनुसार योजलेले आहेत. ज्या प्रकारे आपल्या शरीरातील निरनिराळ्या अवयवांची निरनिराळी कर्तव्ये आहेत, त्याचप्रमाणे निरनिराळे वर्ण आणि आश्रम यांची देखील गुणवत्ता आणि पद यानुसार विशिष्ट कर्तव्ये ठरलेली आहेत. या सर्व कार्याचा भगवत प्राप्ती हा एकच उद्देश आहे. गीतेत सांगितल्याप्रमाणे भगवंत परमभोक्ता आहेत, म्हणून जरी एखादा ब्राह्मण अथवा शूद्र असला तरी त्याने आपले कार्याद्वारे परमेश्वरास संतुष्ट करायला हवे. श्रीमद भागवताच्या एका श्लोकात असे म्हटले आहे की प्रत्येकाने आपापली विहित कर्मे पार पाडली पाहिजे, पण अशा कर्मांनी जर भगवंत संतुष्ट झाले तरच ती कर्मे परिपूर्ण मानता येतात. या विधानाद्वारे हे स्पष्ट होते की एखाद्याने आपल्या स्थितीनुसार वागावे आणि त्यानुसार कार्य करून परमेश्वराला संतुष्ट करावे, अन्यथा तो आपल्या स्थितीतून भ्रष्ट होतो. उदाहरणार्थ, परमेश्वराच्या मस्तकातून उत्पन्न झालेल्या ब्राह्मणाचे कर्तव्य आहे की त्याने शब्द ब्रह्म अथवा वैदिक ग्रंथाचा किंवा मंत्राचा प्रचार करावा. ब्राह्मण हा मस्तक स्थानी असल्यामुळे त्याने वैदिक शब्द ब्रह्माचा प्रचार केला पाहिजे आणि परमेश्वराच्या वतीने भोजनही ग्रहण केले पाहिजे. वैदिक शास्त्रांच्या मते ज्यावेळी ब्राह्मण भोजन करतो त्यावेळी परमेश्वर त्याच्याद्वारे भोजन ग्रहण करीत असतो. याचा अर्थ असा मात्र होत नाही की त्याने परमेश्वराच्या वतीनेच केवळ भोजन ग्रहण करावे व भगवद्गीतेच्या संदेशाचा प्रचार करू नये. जो मनुष्य भगवान श्रीकृष्णांचा उपदेश लोकांपर्यंत पोहोचवितो
तो श्रीकृष्णांना अतिशय प्रिय असतो. या तथ्याची गीतेत पुष्टी करण्यात आली आहे. असा प्रचारक हा खरा ब्राह्मण होय आणि अशा ब्राह्मणाला भोजन दिल्याने आपण निश्चितच भगवंतांना भोजन देत असतो. त्याचप्रमाणे मायेच्या आक्रमणापासून लोकांचे संरक्षण करणे हे क्षत्रियाचे कर्तव्य आहे. उदाहरणार्थ, ज्यावेळी महाराज परीक्षितांना दिसले की काळ्या वर्णाचा एक माणूस एका गायीची हत्या करीत असतो, त्यावेळी त्यांनी त्वरित आपली तलवार उचलली व कली नामक या काळ्या माणसाला मारण्याचा प्रयत्न केला. हे क्षत्रियांचे कर्तव्य आहे. संरक्षणार्थ हिंसेचाही उपयोग करावा लागतो. भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला हिंसा करण्याची आज्ञा दिली. अर्जुनाने कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर केलेल्या हिंसेचा उद्देश समाजातील लोकांचे रक्षण करावे हाच होता. वैश्यांचे मूळ कर्तव्य म्हणजे त्यांनी धान्याचे पीक काढावे आणि त्याचा वापर करून ते वितरित करावे. शूद्रांचे कर्तव्य हे आहे की त्यांनी ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य यांची शारीरिक परिश्रमांद्वारे सेवा करावी, कारण त्यांच्याकडे ब्राह्मण, क्षत्रिय अथवा वैश्यांसारखी बुद्धी नसते. अशा प्रकारे निरनिराळे वर्ण आणि आश्रमामध्ये पूर्ण सहकार्य असते आणि अशा वर्णाश्रम समाजातील प्रत्येकाला आध्यात्मिक प्रगतीची समान संधी असते. पण ज्यावेळी समाजामध्ये असे सहकार्य नसते त्यावेळी समाजाचे पतन होते. सध्याच्या कलयुक्त कलियुगामध्ये हीच परिस्थिती उद्भवलेली आहे. या युगात कोणालाही स्वतःचे कर्तव्य करण्याची इच्छा नाही, परंतु गर्वाने फुगून मात्र स्वतःला ब्राह्मण किंवा क्षत्रिय म्हणून घ्यायची इच्छा आहे. वास्तविकपणे या लोकांकडे खरे काहीच पद नाही. ते कृष्ण भावना भावित नसल्यामुळे त्यांचा भगवान श्रीकृष्णाशी काही संबंध नाही. म्हणून या कृष्ण भावनामृत आंदोलनाचा उद्देश असा आहे की सद्यस्थितीत विस्कटलेली सामाजिक गडी पुन्हा नीटपणे बसविणे, जेणेकरून संपूर्ण समाज सुखी होईल व कृष्ण भावनेचा विकास करून लाभान्वित होईल. भगवान श्रीकृष्णांनी हरे कृष्ण. धन्यवाद. तर इथे सांगितलेलं आहे कशा प्रकारे जे 4 वर्ण आणि 4 आश्रम आहेत त्यांचा उद्देश एकच आहे की भगवत प्राप्ती करणे. तर जे काही कार्य करतोय तर भागवतामध्ये पण श्लोक येतो, अतः पुंबीर द्विजा श्रेष्ठा वर्णाश्रम विभागशा स्वनिष्ठुतस्य धर्मस्य संसिद्धीर हरितोषण. तर पहिल्या स्कंदामधला दुसऱ्या अध्यायातला 13वा श्लोक आहे. तर तोच प्रभुपाद इथे सांगतायत कशा प्रकारे प्रत्येकाने आपापली जी कर्म आपल्याला दिले ती पार पाडली पाहिजेत. पण अशा कर्मांनी जर भगवान संतुष्ट झाले नाही तर ती कर्मे परिपूर्ण मानतायत. तरच ती संतुष्ट झाले तरच ती परिपूर्ण मानतात, नाही तर ती परिपूर्ण मानता येत नाही. तर त्यामुळं भगवंताला खुश केलं पाहिजे. ज्याद्वारे भगवंत खुश होतील तर ते कार्य यशस्वी आहे. नाहीतर त्यानुसार कार्य परमेश्वर संतुष्ट करावे, अन्यथा तो आपल्या स्थितीतून भ्रष्ट होऊन जातो. तर उदाहरण द्यायसाठी सर्व 4ही वर्णांचं उदाहरण दिलेलं आहे. कशा प्रकारे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र यांचे प्रत्येकाचे विधी ठरलेले आहेत, प्रत्येकाचं कार्य ठरलेलं आहे. त्या कार्याद्वारे त्यांचं उद्देश आहे भगवंताला प्रसन्न करणे, भगवंताला खुश करणे. पण जर ते त्यांनी केलं नाही तर त्यांचं पतन होत आहे. जसं इथे ब्राह्मणाचं कर्तव्य सांगितलेलं आहे, कशा प्रकारे त्यांनी वैदिक शास्त्रांचा लोकांना प्रचार केला पाहिजे, खास करून शब्द ब्रह्म ज्याला म्हटलं जातं, आणि मंत्राचा प्रचार केला पाहिजे. तर त्यामुळं कारण ते मस्तकस्थानी आहेत, ब्राह्मण मस्तकस्थानी सांगितलेले, आणि परमेश्वराच्या वतीने भोजनही ग्रहण केले पाहिजे. तर पण वैदिक शास्त्रांच्या मते जेव्हा ब्राह्मण भोजन करतो तेव्हा परमेश्वर भोजन करतात. तर भगवंत म्हणतात मी ब्राह्मणाच्या तोंडातून खातो. अशा प्रकारे भगवंत पण सांगतात. पण याचा अर्थ असा मात्र नाही की परमेश्वराच्या वतीने केवळ तो भोजन घर करावे आणि भगवद्गीतेचा संदेश प्रचार करू नये. तर जिथे कुठे ब्राह्मण जातो त्यांनी भगवंताचा प्रतिनिधी म्हणून तिथे त्यांनी वागलं पाहिजे. पण दुर्दैवाने आजकाल जर बघितलं तर हे होत नाही. ब्राह्मणा लोक आदर कर्म सन्मान देतात, पण तो ब्राह्मण योग्य प्रतिनिधी राहत नाही, तो योग्य मार्गाने त्यांना मार्गदर्शन करत नाही. त्यामुळे आज समाजामध्ये ब्राह्मणावरचा विश्वास पण आज उडत चाललेला आहे लोकांचा. तर जो भगवंताचा प्रचार करतो तो भगवंताला अतिप्रिय आहे. गीतेमध्ये भगवान सांगतात की कशा प्रकारे भक्त भगवंताला खूप प्रिय आहे, कारण तो भगवंताचे प्रचार करतो, भगवंताची जी इच्छा आहे ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. आणि पुन्हा नंतर सांगितलेलं आहे क्षत्रियाचं कर्तव्य आहे
प्रत्येकाला संरक्षण देणे, खास करून ज्यांनी त्यांच्या ज्या त्यांच्या सभोवता त्यांच्या खाली जे जेवढी हे आहेत लोक आहेत त्यांना कुठल्याही मानसिक दृष्ट्या पण त्यांना त्रास झाला नाही पाहिजे, एवढं मोठं कर्तव्य आहे त्यांचं. शारीरिक दृष्ट्या तर सोडून दे, शारीरिक तर त्यांनी संरक्षण दिलंच पाहिजे, मानसिक दृष्ट्या पण त्यांनी त्यांना संरक्षण दिलं पाहिजे. एवढं मोठी कर्तव्य सांगितलेलं आहे क्षत्रियाचं, जे आजकाल होत नाही. आणि परीक्षित महाराजांच्या वेळेस मात्र प्रत्येक जण सुखी होता, आनंदी होता, मानसिक दृष्ट्या पण आणि भौतिक दृष्ट्या पण. तर इथे उदाहरण गायीची हत्या जेव्हा करत तेव्हा कशा प्रकारे परीक्षित महाराज लगेच त्याला मारायला उठले होते. तर संरक्षण करण्यासाठी हिंसा पण करावं लागणार आहे. जसं अर्जुनाला पण कृष्णाने सांगितलं की तुला मारायचंय. तर हे जे उद्देश काय आहे की प्रत्येकाचं संरक्षण. वैश्याचं पण कर्तव्य आहे कशा प्रकारे त्यांनी धान्याचं पीक काढावं आणि व्यापार करावा. पण उद्देश एकच आहे की कुठलाही वर्ण किंवा आश्रम तर त्यांचा उद्देश आहे की भगवंताला खुश करणे. जर ते खुश होत नसेल, भगवंताची सेवा होत नसेल, भगवंताची भक्ती होत नसेल, तर ऍक्च्युली ते श्रमएव केवलम झालं. तर प्रभुपाद सांगतात कलियुगामध्ये स्थिती आज बदलत चाललेली आहे. या सगळ्या परिस्थितीला जर आपल्याला पूर्णपणे सुखी आणि आनंदी बनायचं असेल तर एकच उद्देश की कृष्ण भावनेचा प्रचार. सदैस्थित विस्कटलेली सामाजिक घडी पुन्हा नीट करायची असेल, जेणेकरून संपूर्ण समाज सुखी होईल, कृष्ण भावनेचा विकास लाभान्वित होईल. तर अशा प्रकारे हा उद्देश आहे कृष्ण भावनेचा. त्यामुळं सध्या आपण बघतो कितीतरी ठिकाणी युद्ध चाललेलं आहे, कितीतरी ठिकाणी लोकांची मानसिक स्थिती खालवलेली आहे आणि आत्महत्या प्रमाण वाढत चाललेलं आहे. लोकांमध्ये खूप म्हणजे संतापाची भावना पण वाढत चाललेली आहे. तर या सर्वांना ऍक्च्युली उद्देश मात करायचा उद्देश एकच हे आहे की आपण स्वतः कृष्ण भावना भक्ती दृढपणे केली पाहिजे आणि याचा प्रचार आपण जास्तीत लोकांनी केला पाहिजे. तर हे प्रभुपादांना विश्वास होता की असं नाही की आजच युद्ध चाललेलं आहे. प्रभुपादांच्या वेळेस तर दुसरं महायुद्ध चाललं होतं आणि प्रभुपाद म्हणले जर हे कृष्ण भावना वाढत नाही गेली तिसरं महायुद्ध लगेच होणार आहे म्हणे. अशा प्रकारे प्रभुपाद सांगितले जेवढा आपण कृष्ण भावनेचा प्रचार करू तेवढे कृष्ण तिसऱ्या महायुद्धापासून आपण वाचू. तर प्रभुपादांना एवढा विश्वास होता त्यामुळे ते अमेरिकेत जाऊन पण एवढा त्यांनी प्रचार केला. तर तसेच प्रमाणे आपण आपल्याही सध्याच्या स्थितीला आपण मात करू शकतो जेव्हा आपण शुद्ध भक्तीचा स्वतः प्रचार सार्थक आणि दुसऱ्याला प्रचार असं केलं. येस प्रभू शेवटचा कोण आणखी एक पान नंबर 29 वर शेवटचा परिचय. हरे कृष्णा. हरे कृष्ण प्रभुजी. भगवान श्रीकृष्णांनी उद्धवाला असा उपदेश दिला की मनुष्याने वर्णाश्रमांच्या नियमांचे पालन केले तर तो पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांना संतुष्ट करू शकतो आणि त्यांना संतुष्ट करण्याचा परिणाम म्हणून संपूर्ण समाजातील सर्व लोकांना जीवनावश्यक वस्तूंचा अगदी विपुल प्रमाणात आणि निर्विघ्नपणे पुरवठा होईल. याचे कारण असे की पूर्ण पुरुषोत्तम भगवान हेच सर्व जीवांचे पालन करते आहेत. जर संपूर्ण समाजाने आपापली कर्तव्ये योग्य रीतीने पार पाडली व कृष्ण भावनेनुसार जीवन व्यतीत केले तर समाजाचे सर्व सदस्य आनंदाने व सुखाने जीवन जगू शकतील, यात काहीच शंका नाही. त्यानंतर जीवनातील आवश्यक वस्तूंचा कोणताही तुटवडा किंवा उणीव न भासता संपूर्ण जग वैकुंठ होईल. मनुष्य प्रत्यक्षात वैकुंठात न जाताही श्रीमद भागवताच्या संदेशांचे पालन करून आणि कृष्ण भावनामृत अंतर्गत नियमांचे पालन करून सर्व बाबतीत संपूर्णपणे सुखी होऊ शकतो. श्रीमद भागवतात 11.47-49 एक अन्य वाक्य आढळते ज्यामध्ये भगवान श्रीकृष्ण उद्धवाला उपदेश करतात. प्रिय उद्धव, सर्व लोक एकतर शास्त्रोक्त किंवा लौकिक अशा कोणत्या तरी कार्यात रत असतात.
या कृतींचा परिणाम म्हणून जर त्यांनी कृष्ण भावनेमध्ये माझे पूजन केले तर ते आपोआपच इहलोकात तसेच पुढच्या जन्मीही आनंदी होतात. यात संशय बाळगण्याचे काहीही कारण नाही. श्रीकृष्णांच्या या वाक्यावरून आपण असा निष्कर्ष काढू शकतो की आपण जर कृष्ण भावनाभावित कार्य केली तर आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील. हे कृष्ण भावनामृत आंदोलन इतके सुंदर आहे की आपण स्वतःसाठी ब्राह्मण, क्षत्रिय, शूद्र आणि वैश्य किंवा ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थाश्रमी वा संन्यासी अशी कोणतीही उपाधी घेण्याची आवश्यकता नाही. प्रत्येकाने आपापले वर्तमान कार्य तसेच करीत राहावे. आपण केवळ आपल्या कर्मांचे फळ श्रीकृष्णांच्या सेवेत उपयोगात आणावे. त्यामुळे सर्व काही व्यवस्थित होऊन सर्वजण सुखी होतील. नारद पंचरात्र या ग्रंथामध्ये भक्तिमय सेवेच्या नियमांचे अशा प्रकारे वर्णन करण्यात आले आहे. वेदांमध्ये सांगितलेले आणि भगवंतांच्या संतोषाकरता केले गेलेले कोणतेही कार्य ऋषीमुनींनी भक्तिमार्गांचे नियामक तत्व म्हणून स्वीकारले आहे. जर एखाद्याने आध्यात्मिक गुरूच्या मार्गदर्शनानुसार पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांची नियमितपणे सेवा केली तर हळूहळू तो भगवंतांच्या प्रेम भक्तीच्या स्तरावर उन्नत होऊ शकतो. हरे कृष्ण. प्रभूजी आवाज. हरे कृष्णा. तर धन्यवाद. तर इथे सांगत आहेत भगवान 11व्या स्कंदामध्ये भगवान सांगतात कशा प्रकारे मनुष्याने जर वर्णाश्रमाचं पालन केलं तर पूर्ण कृष्ण भगवंतांना संतुष्ट करू शकतो आणि ज्याद्वारे समाजातील सर्व लोकांना जीवनावश्यक वस्तूंचा अगदी विपुल प्रमाणात आणि निर्विघ्नपणे पुरवठा होईल. तर जेव्हा पृथू महाराज जेव्हा भूमाता त्यांनी सर्व थांबवलं होतं कारण एवढे राक्षसांचा प्रभाव वाढला होता. तर पृथू महाराजांनी भूमातेला सांगितलं की कारण भूमातेने सगळं थांबवलं होतं पुरवठा द्यायला. तेव्हा साक्षात भगवंतच आहेत, भगवंत अवतार आहेत. तर त्यांना पालन शक्तीचा अवतार आहेत ते. तेव्हा त्यांनी सांगितलं, तेव्हा भगवंतांनी सांगितलं, त्यांनी ऐकलं. पण सांगायचा उद्देश काय की पृथ्वी माता पण मुबलक प्रमाणे पुरवठा करेल जेव्हा भगवंत खुश होतील. भगवंतांना खुश करणं, भगवंताची भक्ती केल्यानं भगवंत खुश होतील आणि प्रत्येकाने आपापले कार्य जे आहे खास करून वर्णाश्रम धर्माचा जो कार्य दिलेला आहे वर्ण आणि आश्रम, तर त्याद्वारे आपण भगवंताला खुश करू शकतो आणि भगवंत खुश झाले तर सर्व काही पुरवठा होऊ शकतो. तर संपूर्ण समाजाने आपापली कर्तव्य योग्यतेने पार पाडली आणि कृष्ण भावनेनुसार जीवन व्यतीत केलं, समाज सर्व सदस्य आनंदाने सुखाने जीवन जगू शकतील, याला काही शंका नाही असं प्रभुपाद लिहितात. आणि ही होती स्थिती ही सत्ययुगामध्ये प्रत्येक जे होते राजे लोक एवढे भगवंताचे प्रतिनिधी होते. मग अंबरीश महाराज, पुन्हा युधिष्ठिर महाराज, तर या सर्वांचं प्रल्हाद महाराज, सर्वांचं उदाहरण दिलेलं आहे कशा प्रकारे त्यांनी भगवंताला केंद्र ठेवलं होतं. त्यामुळं सर्व काही त्यांना मुबलक प्रमाणे मिळतं. एवढंच नाही तर पाऊस पण रात्री पडायचा, दिवसा कधी पाऊस नाही पडायचा, जेणेकरून दिवसाची कार्य सुरळीत पार पडावेत. जीवनातील आवश्यक वस्तूंचा कोणताही पुरवठा किंवा उणीव न भासता संपूर्ण जग वैकुंठ होईल. असं नाही की फक्त वैकुंठ जगात आपल्याला जायचंय, या जगात पण आपण तिची अनुभूती करू शकतो. मनुष्य प्रत्यक्षात वैकुंठात न जाताही श्रीमद भागवताच्या संदेशाचे पालन करून आणि कृष्ण अंतर्गत नियमाचे पालन करून सर्व बाबतीत संपूर्णपणे सुखी होऊ शकतो. तर अशा प्रकारे आणखी एक पुष्टी करतायत. बघितलं आपण, आता बघतो आपण कशा प्रकारे रूप गोस्वामी प्रत्येक, जसं इथे पद्मपुराण सांगितलंय, इकडे आता श्रीमद भागवत सांगतायत, अशा वेगवेगळ्या श्लोकांद्वारे त्यांनी पुष्टी करतायत. जे काही बोललेत त्याला लगेच पाठिंबा देत आहेत. असं नाही की हवेमध्ये काहीतरी बोललेत, ते लगेच त्यांनी पुरवठा दिलेला आहे, त्याला पाठिंबा दिलाय. अशा प्रकारे 11व्या स्कंदात पुन्हा एकदा 27व्या अध्यायामध्ये हा श्लोक कृष्ण सांगतायत उद्धवाला. तर इहलोकात तसेच पुढच्या जन्मी आनंदी होतील, यात संशय बाळगण्याचे काही कारण नाही. आणि शेवटच्या याच्यामध्ये प्रभुपाद लिहितात
हे कृष्णा भावनामृत आंदोलन इतके सुंदर आहे की आपण स्वतःसाठी या वर्ण आणि आश्रमामध्ये कोणतीही उपाधी घेण्याची आवश्यकता नाही. प्रत्येकाने आपापले वर्तमान कार्य तसेच करीत राहावे आणि आपण केवळ आपल्या कर्माचे फळ श्रीकृष्णाच्या सेवेत उपयोगात आणावे आणि यामुळे सर्व काही व्यवस्थित होऊन सर्वजण सुखी होतील. आणि नारद पंचरथामध्ये पण ते सांगितलेलं आहे कशा प्रकारे भगवान वेदामध्ये सांगितलेले आणि भगवंत संतोषकरिता केलेले कोणतेही कार्य ऋषीमुनींनी भक्ती मार्गाचे नियामक तत्व म्हणून स्वीकारले आहे. आणि जर एखाद्या आत्मगुरूच्या मार्गदर्शनानुसार पूर्ण पुरुषोत्तम भगवंताची नियमितपणे सेवा केली हळूहळू ती भगवंताच्या प्रेम भक्ती स्वरूप उन्नत होऊ शकतो. कुणा काही प्रश्न आहे का? प्रभूजी मला जरा मागच्या ह्याच्यातले जरा 2 म्हणजे पॉइंट आहेत ते मला जरा परत जरा सांगणार काय की चैतन्य महाप्रभूंचे सार्वभौमिक सिद्धांत आणि त्यांनी जनसामान्यांसाठी जे उदाहरण प्रस्तुत केलंय तर ते जनसामान्यांसाठी जे उदाहरण प्रस्तुत केलं तर ते हिरण्यकश्यपू रावण कंस हेच का ते मला हवं आणि त्यांचे सार्वभौमिक सिद्धांत जे आहेत तर ते संपत्तीचा अर्धा वाटा वगैरे ते आहेत का मला शंका आहे जरा म्हणून मी ते विचारायला लागले. कुठलं प्रस्तावनेमधलं आहे सर. प्रस्तावनेमधलं काय? चैतन्य महाप्रभूंचे सार्वभौमिक सिद्धांत काय होते तर ते संपत्तीचा अर्धा भाग कृष्ण भक्तांना अथवा ब्राह्मणांना किंवा वैष्णवांना देणे आणि 25% नातलगांना आणि 25% वैयक्तिक अडचणींकरिता ठेवणे हे त्यांचे सार्वभौमिक सिद्धांत आहेत का? कारण तेच आहेत मला तरी वाटतं पण मी पुन्हा विचारते. तर ते खास करून रूप गोस्वामींनी सांगितलेलं आहे. रूप गोस्वामींनी जे हे दिलेलं आहे की कशा प्रकारे जेव्हा आपण जे काही कमवतो तर त्यामध्ये आपण कशा प्रकारे विभाजन केलं पाहिजे. 50% त्यांनी खास करून वैष्णवांना आणि ब्राह्मणांना कृष्ण भक्तांना भगवंताची सेवा म्हणून जिथे वैष्णव सेवा होईल आणि भगवंत सेवा होईल त्यासाठी 50%, 25% स्वतःच्या इमर्जन्सी मध्ये आणि 25% स्वतःच्या नातवंडासाठी सांगितलेलं आहे. तर आता सध्याच्या स्थितीला आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये आपण बघितलं तर प्रभुपादांचे काही शिष्य असे होते किंवा भक्ती ठाकूरचे शिष्य असे काही होते त्यांनी पूर्णपणे आपल्या गुरुला द्यायचे आणि गुरुला सांगायचे की एवढा आमचा खर्च होतो. मग गुरुना तसं गोपालकृष्ण गोसाई महाराज परमपूज्य गोस्वामी त्यांनी पण पूर्ण प्रभुपादांना द्यायचे कारण माझी जी शक्ती आहे माझ्याकडे जे काही संपत्ती आहे ती सगळी तुमची आहे गुरुची आहे या भावनेने त्यांनी त्यांच्याकडे द्यायचे आणि मग त्यांच्या बायकोने सांगायचे किती आमचा खर्च तेवढा मग त्यांना पैसा मिळायचा. अशा प्रकारे भक्ती ठाकूरचे असे कितीतरी शिष्य होते त्यांनी पूर्ण कमवलेलं त्यांना द्यायचे. तर अशा प्रकारे पण आहे. जेवढा विश्वास आपल्याला आहे तेवढं आपल्याला त्याची पराकाष्ठा मिळते. तर ऍटलिस्ट सांगितलं 10% तरी आपण दिलं पाहिजे भगवंताच्या सेवेसाठी मंदिरा सेवेसाठी किंवा वैष्णव सेवेसाठी जेणेकरून ते कमवतो आपण त्याला शुद्ध होईल हा भाव आहे. दुसरं काय उदाहरण प्रश्न सांगितलं त्यांनी श्रील रूप गोस्वामींनी भक्त आणि जनसामान्यांसाठी कोणते उदाहरण प्रस्तुत केलंय तर माझ्या मते तरी रावण कंस आणि हिरण्यकश्यपू इथं जे दिलंय तर तेच आहे ना कारण मला त्यात जरा जम्बलिंग वाटलं म्हणून मी तुम्हाला विचारायला लागले परत रूप गोस्वामींनी कशा प्रकारे त्यांनी सांगितले स्वतःच्या जीवनाद्वारे त्यांनी कशा प्रकारे त्यांनी जेव्हा त्यांनी कार्यरत होते जेव्हा त्यांनी राजाबरोबर त्यांनी कार्यरत होते पंतप्रधान आणि खास करून वित्तमंत्री झाले होते तेव्हा त्यावेळेस पण त्यांनी भक्ती कमी नाही केली. त्यावेळेस पण त्यांनी त्यांच्या घरी वृंदावन बनवलं होतं गुप्त वृंदावन बनवलं होतं. त्यावेळेस त्यांनी साधूंची सेवा करायचे त्यावेळेस रोज त्यांनी भागवत श्रवण ऐकायचे साधूंची सेवा करायचे. असं नाही की स्वतःला मी खूप महान समजलं. त्यांनी जेव्हा जे कोणी त्यांच्या घरात यायचे त्यांना त्यांची नम्रतेने सेवा करायचे दास भावनेने सेवा करायचे आणि कधी स्वतःला मी खूप महान भक्त आहे किंवा मी चैतन्य महाप्रभूंचे एकदम घनिष्ठ भक्त आहे या भावनेने कधीच त्यांनी राहिले नाही. तर आणि त्याच्यानंतर पण जेव्हा त्यांनी सोडलं आणि जेव्हा त्यांनी चैतन्य महाप्रभूंच्या जवळ गेले तेव्हा पण त्यांनी नम्र भावनेनंच चैतन्य महाप्रभूंना ते पेश आले. अशा प्रकारे तर त्यांचं जे जीवन आहे ते जीवन आपल्याला खूप प्रेरणा देतं. त्यांचं जीवन ते आपल्याला एकदम एक आदर्श उदाहरण आहे कसं आपण कुठल्याही स्थितीमध्ये असेल तर आपण नम्र भावनेनं भक्ती केली पाहिजे आणि वैष्णव सेवा नामरुची आणि जीवदया हा आपण कुठल्याही स्थितीमध्ये
हा पाया ठेवला पाहिजे. याद्वारेच आपण भगवंताला खुश करू शकतो आणि जीवनात सार्थक करू शकतो. हरे कृष्ण. ओके, हरे कृष्णा. थँक्यू प्रभूजी. धन्यवाद. आणि कोणाला एक शेवटचा प्रश्न कोणी आला असेल तर, नाहीतर मग थांबूया इथे. किंवा कोणाला सांगायचं असेल काही तर. प्रभूजी श्लोका शेअर करताल का जे रिलेटेड आहे? श्लोका का? ऍक्च्युली जे प्रभुपादांनी सांगितलेले जे श्लोक आहेत ना, तर ते म्हणजे प्रभुपादांनी त्याचं तात्पर्य भाषांतर दिलेलं आहे, पण बाकी सगळे श्लोक ते श्लोक आहेत. मी फक्त एक श्लोक आज सांगितला, म्हणजे 2-3 श्लोक आहेत, त्यातला एक श्लोक मी आज बघितला. ते तुम्हाला सांगितलं पहिल्या अध्यायातला पहिल्या स्कंदात दुसरा अध्यायातला 13वा श्लोक आहे, जो सांगतो की कशा प्रकारे आपण भगवंताला जर वर्णाश्रमामध्ये उद्देश असला पाहिजे की भगवंताला खुश करणे, तो श्लोक आहे. बाकी तर सर्व प्रभुपादांनी दिलेलं आहे, म्हणजे रूप गोस्वामीने दिलेलं आहे, तर तेच प्रभुपादांनी त्याला विश्लेषण केलेलं आहे. ठीक आहे. हरे कृष्ण. धन्यवाद. तर पुढच्या वेळेस आपण थोडं रिव्हिजन घेऊया. तर मला अपेक्षा आहे की सर्वजण, हा एकच धडा आहे, छोटा धडा आहे, जास्त मोठा नाहीये, एकदम वाचून या, जेणेकरून जेव्हा प्रश्न विचारेल तेव्हा प्रश्न पण हवेमध्ये उत्तर नाही, ऍक्च्युली ते जसं प्रभुपादांनी दिलंय तेच उत्तर आपण आलं पाहिजे, जेणेकरून आपण लक्षात ठेवण्यासाठी रिव्हिजन होईल. ठीक आहे. तर उद्या आपण पुन्हा तिसरा धडा चालू करूया. एक एक धडा एक एक क्लासमध्ये करण्याचा उद्देश आहे. जेवढं शक्य तेवढं आपण प्रयत्न करू, जेणेकरून 19 ते 20 ह्याच्यामध्ये आपल्याला हे भक्तिरसम सिंधू 19 धडे करायचे आपल्याला. हरे कृष्णा. श्री प्रभुपाद की जय. श्री गोस्वामी पाद की जय. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. निताई गौर प्रेमानंदे. हरि हरि बोल. हरी हरी बोल. हरे कृष्णा.